ट्रोलिंग केलं गेलं. खूप. आणि जर तू शोलेची टायटल बघशील, रमेश सिप्पींच्या सहाय्यक दिग्दर्शकांच्या नावामध्ये सचिन पिळगावकर हे नावच नाही आहे. ही मिनर्वामधले शोलेचे डायलॉग ऐकायला एखादा आंधळा प्रेक्षक सुद्धा येऊन बसायचा. गब्बरच्या भूमिकेसाठी अगोदर डॅनी डेंझोप्पाची निवड झालेली आहे. तर वातावरण असं होतं की समाजाला, तरुणाला ना असं कुठलं तरी एक अँग्री एन पाहिजे होता. तो अँग्री एन मिळाला 1973 साली अमिताभ बच्चनच्या रूपात जंजीर. पण आजही मला जेव्हा मी मिनर्वापासून जातो ना, मला गब्बरची ना दहशत जाणवते. पण शोलेला ना एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तो पण संकलन MS शिंदे. शोले न आवडणारा पण प्रेक्षक आहे, पण शोले न पाहणारा तुला क्वचितच सापडेल. हे त्या सिनेमाचं यश आहे ना, जगातल्या कुठल्याच सिनेमाबद्दल इतकं लिहिलं गेलं नसणार. म्हणजे भारतीय सिनेमाच्या इतिहासामधलं, वाटचालीमधलं 1975 आहे ना, हे वेगळं वर्ष आहे. आणि अशातच शोले आला. सिनेमास्कोप फिल्म बनत होत्या, पण शोलेच्या याच्यानंतर ना सिनेमास्कोप 70 mm स्टेरिओफोनिक साऊंड ह्याचं प्रस्त आलं. गावून आलेल्या लोकांना शोले दाखवायची त्यावेळेला एक सामाजिक प्रथा होती, आणि ती माणसं गावी जाऊन सांगायची की आम्ही मिनर्वामध्ये शोले बघितला. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर काहीच वर्षांनंतर एका बॉलिवूडच्या कल्ट क्लासिक सिनेमाने सगळेच हक्क विकत घेतले, ते म्हणजे बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड्स मोडण्याचे. खरं तर या सिनेमालाच ते स्वातंत्र्य मिळालं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. या सिनेमाचं नाव होतं शोले, आणि शोलेला आता तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्याच निमित्ताने शोलेच्याच काही खास आठवणी, किस्से आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ते सगळे जाणून घेण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक दिलीप ठाकूर सर यांच्याबरोबर. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियामध्ये. येस, धन्यवाद. कसे आहात तुम्ही? मस्त अगदी. आणि शोलेच्याच आठवणी आहेत, आणि मला वाटतं शोले तुमच्याही फार जवळचा आहे, कारण का तुम्ही तो अख्खा काळ बघितलेला आहे जिथून शोलेची सुरुवात झाली कट्टू आत्ताची जी शोलेची क्रेज आहे. मला आवडेल तुम्हाला विचारायला की शोले ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळेस तो तुम्ही कधी पहिल्यांदा पाहिला होतात? कारण सुरुवातीला काही आठवडे तो फ्लॉपचा शिक्का लागला होता, त्याच्यामुळे प्रेक्षक फारसे जात नव्हते. काय माहिती आहे, 70चे जे दशक आहे किंवा होतं, सुरुवातीला राजेश खन्नाचा झंझावत होता, पाठोपाठ अमिताभ बच्चनचा झंझावत आला, आणि 70 दशकाने बऱ्याच अर्थाने वेगळे आहे. 1975 जर बघितलं तर 1975ला बऱ्याच गोष्टी घडल्या. म्हणजे आता आपण जी SSC म्हणतो, बोर्डाची परीक्षा, ती पहिली परीक्षा 1975 साली झाली. क्रिकेटची क्रेज सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये सिनेमा आणि क्रिकेट हे समाजातील सर्व स्तरांमध्ये पोचलेल्या गोष्टी आहे, क्रेज असलेल्या गोष्टी आहे. पहिला विश्वचषक सामनासुद्धा 1975 साली झाला. 1975 साली आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू झाली 25 जून 1975. 75 साली खूप काही घडलं. म्हणजे 75ची जी सुरुवात आहे, अगदी तुला तारीखवार सांगतो, 24 जानेवारी 75ला यश चोप्रा दिग्दर्शित दीवार रिलीज झाला, आणि एक वातावरण बदलायला लागलं. तर अशातच बघा, 75 साली जर तुला मी इतर सिनेमांचे तर तपशील दिले तर तू सुद्धा असे म्हणशील की अरे मग तो खेल में पण 75चा आहे, आंधी पण 75चा आहे, धर्मात्मासुद्धा 75चा आहे, पांडवलदार पण 75चा आहे, सामना सिनेमा पण 75चा आहे, प्रतिज्ञा सिनेमा पण 75 आहे, 75 सालचाच आहे. म्हणजे बरेच आहे, वातावरण एकदम वेगळं होतं. म्हणजे भारतीय सिनेमाच्या इतिहासामधलं, वाटचालीमधलं 1975 आहे ना, हे वेगळं वर्ष आहे. आणि अशातच शोले आला. आता माझं बघ, मी त्यावेळेला माझं शालेय वय, पण आम्हाला सिनेमाचं वेड. त्या काळातला जो मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय जो प्रेक्षक होता किंवा माणूस असेल, कुठला असेल, मराठी भाषिक असेल, कुठल्याही भाषेत, त्याला सिनेमाचं आणि क्रिकेटचं ना प्रचंड वेड होतं. क्रिकेट 5 दिवसाचे कसोटी सामने आणि 1 दिवस सुट्टीचा. शुक्रवारी कसोटी सामना सुरू व्हायचा, शुक्रवार शनिवार रविवार सामना व्हायचा, सोमवारी सुट्टी, मंगळवार बुधवार. आणि आम्ही ती सुट्टी असायची ना, त्या सुट्टीमध्ये आम्ही त्या सामन्याचं का होईल, कोण जिंकेल, वेस्ट इंडिज जिंकेल की भारत जिंकेल, असं होतं. असं ते वातावरण होतं. 74-75 असं जोड आहे ना, आपल्याकडे क्लॉइड लाईटची टीम आलेली वेस्ट इंडिजची. वातावरण आहे ना अगदी वेगळं होतं, आणि राजकीय वातावरण त्याहीपेक्षा वेगळं होतं. म्हणजे एका बाजूला साठेबाजी, काळा बाजार, ब्लॅक मार्केटिंग, रॉकेलची टंचाई. मला आजही आठवते त्यावेळेला ना रॉकेल घेण्यासाठी, धान्य घेण्यासाठी रांग लागायची. तर वातावरण असं होतं की समाजाला, तरुणाला ना असं कुठलं तरी एक अँग्री एन पाहिजे होता. तो अँग्री एन मिळाला
1973 साली अमिताभ बच्चनच्या रूपात जंजीर, सलीम जावेदची स्क्रीन प्ले आणि प्रकाश मेहरांचं दिग्दर्शन. तुला मगाशी म्हणालं 75ची सुरुवात झाली, सुरुवातीला दिवार आला. शोले ज्यावेळेला आला सिनेमा तेव्हा मी एक प्रेक्षक, गिरगावात राहणारा प्रेक्षक, गिरगावातला मध्यमवर्गीय चाळकडील प्रेक्षक, त्याला ना आम्ही जो सिनेमा वेळी होतो किंवा फिल्म दिवाने होतो किंवा सिनेमाचे व्यसनी होतो, आम्हाला एक वाईट सवय होती. मला तसं नाही, तू त्या वेळेच्या माझ्या वयातील त्यावेळच्या दक्षिण मुंबईतील कुठल्याही चित्रपट सिनेमा रिलीज व्हायच्या ना पहिल्या दिवशी ना आम्ही चित्रपटगृहावरनं चक्कर मारायचो आणि काय बघायचो, 3 गोष्टी बघायचं. थिएटरचं डेकोरेशन, त्या सिनेमाच्या तिकिटाचा ब्लॅक मार्केटमधला दर, हां, आणि त्याचं ॲडव्हान्स बुकिंगला तो तक्ता आहे तो किती भरलेला आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी मला आजही आठवतं, एक साधारण पाऊस होता, श्रावण महिना होता. मिनर्वावर गेलो. पहिलं मला ते डेकोरेशन पाहून अरे बापरे बाप, भव्य डेकोरेशन अगदी. त्या काय ते सिनेमा डेकोरेशनवर मी तुला अख्खी मुलाखत देऊ शकेन तासाभराची, एवढ्या माझ्याकडे आठवणी आहेत त्या काळातल्या. आणि प्रेक्षक त्यावेळेला सिनेमा डेकोरेशनला एक व्हॅल्यू होती. शोलेचं थिएटर डेकोरेशन मिनर्वावर ट्रिमेंडस होतं. ट्रिमेंडस म्हणजे अगदी या क्षणी माझ्या डोळ्यासमोर येते. ॲडव्हान्स बुकिंगचा तक्ता पाहिला तर सगळा हाऊसफुल आठवडाभर. तिकीट दर बघितले, अप्पर स्टॉल ₹4.40 आणि बाल्कनी ₹5.50. तुला आज ते चिल्लर का भाव वाटतील, पण त्यावेळेला ते महाग होते. कारण पहिल्यांदाच असं झालेलं की सिनेमाचं ते अप्पर स्टॉलचं तिकीट ₹4.40. अरे जो माणूस गिरगावात राहिला सेंट्रल सिनेमामध्ये ₹1.65, ₹2.20 आणि ₹2.75 तिकीट सिनेमा पाहणाराला, किंवा नॉवेल्टीला गेलो, अप्सराला गेलो तर ₹2.20, ₹3.40, ₹4.40 स्टार, अप्पर स्टार, बाल्कनी असे तिकीट दर होते. ह्या तिकीट दरांवर प्रेम करणारा सुद्धा चित्रपट रसिक आहे. शोले ब्लॅक मार्केटमध्ये मला आजही आठवते चांगला भाव होता सुरुवातीला. आता तू मला विचारलं सुरुवातीला पडला हवा होती, ती हवा होती. वस्तुस्थिती माझ्या मते तरी नव्हती, हवा होती ती. आणि काय झालं, आजही ते सगळं जे म्हटलं जातं ना, सुरुवातीला पिक्चर नरम होता. हां ठीक आहे, नरम होता, पण तो असा नरम नव्हता की अरे एकदम तो काय डिझास्टर झाला की सोमवारी करंटची तिकीट विक्री ओपन झाली, असा नव्हता. कूल होता, सिनेमा थिएटरमध्ये होता. आणि तुला माहिती सांगतो की मुंबईमध्ये शोले, मिनर्वा, न्यू एक्सेल्सियर जे दक्षिण मुंबईमध्ये आहे, आणि बसंत टॉकीज चेंबूर, इथे 3 ठिकाणी 70 mm आणि स्टिरिओफोनिक साऊंड सिस्टीम असा होता. आणि आपल्या देशातला हा 70 mmचा दुसरा सिनेमा. त्याच्या अगोदर 1968 पांचे नावाचे एक दिग्दर्शक होते, त्यांचा अराउंड द वर्ल्ड नावाचा एक सिनेमा होता. राज कपूर आणि राजश्री, आणि जे क्रिकेट लवर आहे त्यांना माहिती आहे, त्या सिनेमामध्ये गॅरी सोबरची छोटीशी भूमिका होती. तो सिनेमा आला कधी गेला कधी कळलं नाही, कारण त्या सिनेमाचा तो विषय ना 70 mmचा नव्हता. शोलेला 70 mm हा माझं जे निरीक्षण आहे ते 70 mmचा सिनेमा आणि स्टेरिओफोनिक साऊंड सिस्टीम हा त्याचा मोठा प्लस पॉईंट ठरला. आणि सिनेमा हिट झाला. साधारण एक 3ऱ्या आठवड्यापासून जो सिनेमा चालायला लागला तो अजून चालतोय. म्हणजे मी नेहमी गमतीत म्हणतो, आज मिनर्वा चित्रपटगृहाची इमारत पाडली आहे, काही वर्ष झाली, पण आजही मला जेव्हा मी मिनर्वापासून जातो ना, त्यामध्ये गब्बरची ना दहशत जाणवते. असा इम्पॅक्ट होता सिनेमाचा. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, 2 आठवडे सुरुवातीचे चालला नाही, तो का चालला नसावा सुरुवातीचे 2 आठवडे? आणि काही जणांनी त्यावर टीकाही केली होती. टीका केली बघ. त्यावेळेला ना चित्रपट समीक्षा होती वृत्तपत्राची किंवा मासिक, साप्ताहिक, त्याला एक विश्वसनीयता होती. आणि जवळपास सर्व समीक्षकांनी शोले हा एक फक्त हिंसाचारी सिनेमा आहे, की त्याची लेंथ जास्त आहे, लांबी जास्त आहे, हिंसा आहे, त्याच्यात गोष्ट नाही, असा त्या समीक्षकांचा सूर होता. अर्थात तो त्यांचा होता. काय म्हणजे त्यावेळेला शोलेला समीक्षकांनी फारसं सिरियसली घेतलंच नव्हतं. 2 आठवडे गेले. माझं नेहमी असं म्हणणं असं, म्हणजे पूर्वीच्या ना हिंदी सिनेमामध्ये एक डायलॉग असायचा, मारने वालो से बचाने वाला बडा होता है. शेवटी ऑडियन्सनी सिनेमा होतो, आणि जो पण प्रेक्षक सिनेमा पाहत नाही तो पण माझ्या मते त्याचं ना व्यावसायिक मूल्य कोणी ठरवू नये, त्यांना ठरवू द्या. 2 आठवडे नरम होता, पण नरम होता म्हणजे तो गचकला किंवा तो फ्लॉप झाला की त्याचा मेरा नाम जोकरसारखा तो फ्लॉप झाला असं नव्हतं. लोक बघत होते, लोक अवाक झाले की अरे हे काय बघतोय आपण, असं आपण पाहिलंच नाही. म्हणजे त्याची जी भव्यता आहे ना, बघ, जर गोष्ट बघितलीस ना, नुसती गोष्ट बघितली तर काय तसं
तो काय गोष्ट आहे का, मान्य आहे मला. सिनेमामध्ये काय असतं, एक स्क्रीन प्ले असतो आणि एक संकलन असतं. स्क्रीन प्ले म्हणजे काय, तुम्हाला गुंतवून ठेवायचं, एखादी गोष्ट सांगण्याची कला. आता मी तुला सांगितलं की अरे मी आता बोरिवलीवरनं आलो, अरे असं असं आलं, 1.5 तासात पोचलो. पण तुला मी सांगितलं ना, अरे मी आलो, पण तुला सांगतो मी तुला, ते जोगेश्वरीच्या सिंगलला असं आलं, तुझं कुतूल वाढणार. अरे चला नाही ना, पवेमध्ये मी जेव्हा राईड घेतलं ना, तर मला ना ते अमुक ठिकाणी अमुक दिसलं. अरे काय दिसलं, हे जे आहे ना, शोलेचं माझ्या मते वैशिष्ट्य आहे ते स्क्रिप्टमध्ये आहे. सलीम जावेदची पटकथा आणि एम.एस. शिंदे यांचं संकलन, सिनेमाचा जो वेग आहे. म्हणजे तू जर शोले पाहिला असशीलच, शोलेमध्ये बघ, शोलेमध्ये एक दृश्य आहे की गब्बर सिंग रामगडवर हल्ला करतो आणि वीरू आणि जे ठाकूर बलदेव देशमुख सांगतात की अरे तुमच्या पायाजवळ जी बंदूक पडली आहे ती द्या. सीन सुरू होतो, सिनेमा चालला आहे, सीन सुरू होतो आणि मग ते तो देत नाही. मग हे दोघं असे चिडतात की अरे आपल्याला याने हे का नाही दिलं. तो पण आपल्याला माहिती नाही आहे की ठाकूरला हात नाही आहे, त्या दृश्या पण माहिती नाही ठाकूरला हात नाही आहे. आणि नंतर मग फ्लॅशबॅक सुरू होतो आणि त्या फ्लॅशबॅकमध्ये ते ठाकूरचं कुटुंब कशा पद्धतीने गब्बरनी त्यांचं म्हणजे कत्ल केला असं आपण म्हणूया. आणि मग ते त्याच्या अंगावरची शाल उडते आणि कळतं की अरे हात नाही आहेत. हे जे आहे ना, ह्या शॉक स्क्रीन प्ले जो म्हणतो ना आपण, स्क्रीन प्ले, तो स्क्रीन प्ले अतिशय जबरदस्त असणं महत्त्वाचं आहे. सिनेमा म्हणजे चित्रपती व्ही शांताराम आणि राज कपूर हे नेहमी असं म्हणायचे. जर आपण वसंत साठेंचं पुस्तक वाचलं त्यामध्ये त्यांनी म्हटलेलंच आहे दोघांचं हे घेऊन, की त्यांचं असं म्हणणं होतं शांतारामजी आणि राज कपूर, की सिनेमा आहे ना टेबलावर बनतो. सगळ्यात पहिलं म्हणजे पटकथा, तुमचं लेखन चांगलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे संकलन, एडिटिंग चांगलं पाहिजे. तर शोले माझ्या मते, हे बघ, गोष्ट ठीक आहे, सिनेमाला गोष्ट असायला पाहिजे, हे ठीक आहे, पण तुम्हाला सिनेमा पकडून ठेवतो, जखडून ठेवतो, तुम्हाला त्या पडद्याच्या बाहेरचं जग आठवू देत नाही. हे सिनेमाचं यश असं. माझं असं म्हणणं असं, एकदा सिनेमा सुरू झाला, सेन्सॉर सर्टिफिकेट आलं आणि खुर्चीवर बसलेला माणूस बाहेरचा विषय विसरला. आजच्या तारखेला म्हणायचं तर व्हॉट्सअप विसरला, फेसबुक विसरला, हातातला मोबाईल विसरला, तर ते सिनेमाचं यश आहे. जर सिनेमा माणसाला जरा कंटाळवाणा वाटला ना, तर माणूस आहे ना, तो सिनेमा ना 15 मिनटं मागे जातो. सिनेमातून माणूस बाहेर पडता कामा नये. शोले हा तुम्हाला बाहेरचं जग आठवू देत नाही. आता तो ग्रेट सिनेमा असं मी म्हणणार नाही. हे बघ काय माहिती आहे ना, अनेक सिनेमांच्या बाबतीत हे व्यक्तिगत वादविवाद होऊ शकतात. मला आवडणारा सिनेमा तुला आवडेल असं नाही आहे, पण शोले हा पारंपरिक मसालेदार मनोरंजक असा व्यावसायिक सिनेमा आहे. आणि व्यावसायिक सिनेमासाठी लागणारे सगळे घटक मटक चटक काय जे आहे ना, मीठ मसाला लिंबू वगैरे, हे सगळं त्या सिनेमामध्ये आहे. तू इमोशन आहे, ॲक्शन आहे, प्रेम आहे, फ्रेंडशिप आहे, गाणी आहे, गीत आहे, संगीत आहे, काय नाही त्या सिनेमामध्ये. आणि सिनेमा ठरून चांगला नाही बनत, तो बनत 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 जातो. आणि ऑडियन्सला जर तो सिनेमा आवडला मग त्याला कोणी थोपू शकत नाही. आणि आपला भारतीय चित्रपटप्रेमींचं वैशिष्ट्य आहे, तो सिनेमाना डोक्यात पण घेतात आणि डोक्यावर पण घेतात. डोक्यात म्हणजे अशासाठी की ते नंतरच्या पिढीला या गोष्टी सांगत राहतात. अरे मी शाळेत असताना बघितला, मी लग्न झाल्यावर बघितला, मी कॉलेजला असताना बघितला. हे जे सिनेमाचं वैशिष्ट्य, शोले हा शोले ना आज 4 पिढ्या झाल्या, पण असं वाटत नाही की शोलेला 50 वर्ष झाली. म्हणजे शोले आला, आता वेगळ्या भाषेत सांगायला, शोलेला त्याला सिंगल स्क्रीन थिएटरचं युग होतं. आपल्या देशामध्ये 1982 साली रंगीत दूरदर्शन आणि व्हिडिओ आला, मग व्हिडिओ थिएटर्स आली. हां, मग शोले तुला व्हिडिओवर पण बघायला मिळाला. त्याची व्हिडिओ कॅसेट आली ना, 10 रुपये भाडं असायचं, ऐका. त्यानंतर 92 साली आपल्याकडे उपग्रह वाहिन्या आल्या, मनोरंजक उपग्रह वाहिन्या आल्या, तिकडे शोले तुला दिसायला लागल्या कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर. त्यानंतर मोबाईल आला, यूट्यूब आलं, OTT आला, पण शोले तर सुरू आहे ना. म्हणजे जो 75 साली सिंगल स्क्रीन थिएटरला जो सिनेमा सुरू झाला, तो सिनेमा थांबायलाच तयार नाही आहे. अर्थात शोले न आवडणारा पण प्रेक्षक आहे, पण शोले न पाहणारा तुला क्वचितच सापडेल. हे त्या सिनेमाचं यश आहे ना. न तुला असं कोणी म्हणणार नाही अरे मी नाही बघितला. कोणी बघितला असेल, व्हिडिओवर बघितला असेल, कोणी यूट्यूबवर बघितला असेल, कोणी OTTवर बघितला असेल, कोणी आता रिलीज होतो तेव्हा बघितलं असेल, की आता पुन्हा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे तेव्हा बघतील. हे ना गारुड आहे. आणि हे गारुड इतकं झालं ना की शेवटी शोले हे ना एक प्रकारची आपल्याकडची ना लोककथा झाली. म्हणजे शोलेबद्दलचे एवढे किस्से, गोष्टी,
गॉसिप, अफवा, कथा, दंतकथा, अरे बाप रे बाप, आता मीम्स. हो. म्हणजे बघ आता या 50 वर्षामध्ये म्हणजे मी ज्या शोले पाहिला ते शालेय वय होतं. मग मी मीडियामध्ये आलो, मग पत्रकार झालो, मग समीक्षक झालो, आता इथपर्यंत आलो आहे. पण शोले चालू आहे ना, हे त्या सिनेमाचं यश आहे. मला विचारायला आवडेल आता तुम्ही विषय काढलात म्हणून की पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्याआधी तुम्ही बघितलेला शोले हो. आणि त्यानंतर एक समीक्षक म्हणून पाहिलेला हां, शोले हे किंवा चांगलं आहे. पत्रकार म्हणून पाहिलेला शोले, तुम्हाला काय फरक जाणवला? काय माहिती आहे ना, मी ज्या वेळेला शोलेच्या काळात बघितिला, अर्थात सुरुवातीला कधी मिनर्वा थिएटरवर जावं ना, रांग, लांब लचक रांग. सोमवारी आहे ना ॲडव्हान्स बुकिंगची तिकीट विक्री सुरू व्हायची त्या काळात. सोमवारी आहे ना शुक्रवार, शनिवार, रविवारची तिकीट मिळायची. मंगळवारी पुढच्या सोमवारची मिळायची, बुधवारी पुढच्या मंगळवारची. कधी जा, हाऊसफुल 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 हाऊस. मी स्वतः रांगेत उभं राहून तिकीट काढलं. मी ना माझ्या पिढीतल्या सगळ्यांनी रांगेत उभं राहून सिनेमा बघितला येतो, कारण पर्यायच नव्हता. किंवा ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट घ्या, 5.5 रुपयाचं तिकीट 20 रुपये होतं, अप्पर स्टॉलचं तिकीट 15 रुपये होतं. तुला आज ते 15-20 रुपये छोटे वाटतात, पण तुझ्या घरात, की आता आपला प्रेक्षक जो बघतो त्यांच्या घरात आज कोणी ना 70 ओलांडलेलं वगैरे कोणी असेल ना, त्यांना विचार 75 साली आहे ना 700 रुपये मासिक पगारानं ही खूप मोठी गोष्ट होती. 500 रुपये पगार आहे मला आहे सांगायला अभिमान वाटायचा 75 साली. मध्यमवर्गीयांना आहे ना 500 रुपये परवडायचे. वडापाव 10 पैशाला मिळायचा. मी स्वतः खाल्लेलं आहे गिरगावमध्ये. असं होतं. म्हणजे हे ते 15 रुपये बाल्कनीचं तिकीट घेणं किंवा 20 रुपये बाल्कनी तिकीट घेणं ब्लॅकमध्ये, हे परवडणारा वर्ग आम्ही नव्हतो. आम्ही रांगेत उभा राहूनच बघितला. झालं. तो याला 5 मिनर्वामध्ये शोले 15 ऑगस्ट 75 ते 31 ऑगस्ट 78 असा 3 वर्ष होता. मग मॅटिनीला शिफ्ट केला आणि मॅटिनीला आणखीन 2 वर्ष चालला. एकूण 5 वर्ष शोले चालला. 1 सप्टेंबर 78ला ना प्रमोद चक्रवर्तींचा आझाद नावाचा सिनेमा होता, धर्मेंद्र हिमामलेनी. तोही सिल्वर जुबलीला. तर मी नेहमी असं गमतीत म्हणायचो की शोलेला जाऊन ती लोकांना सवय झाली होती ना मिनर्वाला जायचं, त्या सवयीमध्येच लोकांनी आझाद बघितला आणि तो हिट झाला. अर्थात तो पण मॅटिनीला आलेला शोले. मग मी ह्या क्षेत्रात आलो. या क्षेत्रात आल्यानंतर मग शोलेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. कारण मी ह्या क्षेत्रात आलो, मग वेगवेगळ्या स्तरांवरच्या मुलाखती घेऊ लागलो. म्हणजे मी गिरगावात राहायचो. माझ्या घरापासून ना नाच सिनेमा थिएटर हे अगदी जवळ होतं, 5 किंवा 7 मिनटात. तिथे वितरकांची कार्यालय होती. मग तिकडे जाऊन मला सिनेमाचे हे रिलीजची गोष्टी, त्याच्यामागचं अर्थकारण, राजकारण, प्रिंट कशा ठिकठिकाणी जातात, हे सगळं ना मला माहिती पडायला लागलं. आणि दुसऱ्या बाजूला मी ना तंत्रज्ञांच्या वगैरे मुलाखती घ्यायला लागलो. कॅमेरामन असेल, आर्ट डायरेक्टर असेल, वादक असतील, असं करायला लागलो. त्याच्यामुळे ना माझा शोलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे शोलेसाठीची मेहनत ही मला तेव्हा माहिती पडायला लागली. म्हणजे अगोदर मला माहिती होतं की 3 ऑक्टोबर 1973ला शोलेचा रामगडला मुहूर्त झाला. हे तपशील माझ्या तोंडावर अगोदरपासून होते, कारण शोलेविषयी इतकं लिहिलं गेलं, इतकं बोललं गेलं, इतकं सांगितलं गेलं, इतकं ऐकलं गेलं ना, की म्हणजे इतकं जगातल्या कुठल्याच सिनेमाबद्दल इतकं लिहिलं गेलं नसणार. आणि त्यावेळेला ना रसरग नावाचा एक साप्ताहिक होता आणि त्याच्यामध्ये ना प्रेक्षकांच्या चष्म्यातून असा एक कॉलम होता. त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना, तुम्हाला एखाद्या सिनेमाबद्दल काय वाटतं ते तुम्ही लिहून पाठवा. तसं मी शोलेविषयी पण लिहून पाठवलेलं आणि ते प्रसिद्ध पण झालेलं. त्याला मी होतो एक साधा प्रेक्षक, स्टॉलचा प्रेक्षक. पण शोलेच्या वेळेला मिनर्वाला ना पहिल्या 4 रांगा रिकाम्या ठेवल्याच्या. कारण का माहिती आहे, 70 mm स्क्रीन असल्यामुळे ना पहिल्या 4 रंगातून तो दिसायचा नाही. शोले बघायचा तर तो मागून या बाल्कनीतून बघा. आणि मिनर्वाची आसन क्षमता 1499 इतकी ह्यूज होती. आणि ज्या वेळेला शोले सुरू व्हायचा आणि ती गब्बरची एंट्री, जे नाणं पडते वगैरे, नाणं आपल्या बाजूला पडते असा तो साऊंड इफेक्ट, ट्रेन म्हणजे तो, माझं काय म्हणणं माहिती तर शोले आहे ना हे गुंगून टाकणारी गोष्ट होती. आणि तुला अजून एक विशेष वाटेल, त्या काळामध्ये ना आपले गावचे कुटुंबीय जेव्हा मुंबईत यायचे ना, समजा आमच्याकडे आले, तुझ्याकडे आले, यांच्याकडे आले, त्याच्याकडे आले, कॅमेरा, त्याला ना एक सामाजिक पद्धत काय होती, मुंबईत आल्यानंतर आपल्याकडे ना आपल्या गावच्या लोकांना, पाहुण्यांना ना आपण मुंबई दाखवतो, गेटवे ऑफ इंडिया दाखवतो, गिरगाव चौपाटी दाखवतो, मलबार हिल दाखवतो, राणीचा बाग दाखवतो, जुहू चौपाटी दाखवतो आणि शोले दाखवतो. गावून आलेल्या लोकांना शोले दाखवायची त्यावेळेला एक सामाजिक प्रथा होती. आणि ती माणसं गावी जाऊन सांगायची की आम्ही मिनर्वामध्ये शोले बघितला. मिनर्वामधला शोले ना हा वेगळा विषय आहे. शोले सिनेमा हा पुन्हा वेगळा विषय आहे. शोले चित्रेत हा वेगळा विषय आहे.
आणि मग मी इकडे आल्यानंतर मी परत शोले बघायला लागलो, परत शोले बघायला लागलो, परत शोले बघायला लागलो, परत शोले बघायला लागलो. आणि माझं ना त्यातले बारकावे लक्षात गेले. आत्ता बघ, गेल्या वर्षी 31 ऑगस्ट 2024ला रिगल चित्रपटगृहामध्ये शोलेचा पुन्हा एक शो आयोजित केला गेला. तो का होता, तर सलीम जावेद यांच्यावर अँग्री यंग मॅन ही डॉक्युमेंटरी आली. सलीम जावेद या शोला हजर होते. रिगलला मी गेलो ना, साधारण एक 4:30-5ला गेलो. अरे बघतो तो रांग, मला मिनर्वाचे दिवस आठवले. 50 वर्षानंतर सुद्धा आजही अशी रांग लागावी. आतमध्ये गेलो, सलीम जावेद पण होते, लोकांचा उत्साह होता. आणि जसं सेन्सॉर प्रमाणपत्र आलं पडद्यावर रिगलच्या, लोकांनी टाळ्या शिट्या, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या एंट्रीला टाळ्या शिट्या, डायलॉगला टाळ्या शिट्या. म्हणजे पडद्यावर गब्बर सिंग बोलायच्या, ऑडियन्स बोलायचा. बरं, त्याच्यामध्ये ऑडियन्समध्ये 50 पार होते, 40 पार होते, 30 आतले पण होते, 20 पण होते. हे सगळ्या पिढ्यांना जोडणारा शोले. आणि असा माझा शोले बरोबरचा प्रवास असा आहे की मग मी असा तो पाहत आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं ना की हे जे गारुड आहे, आणि बघ तू अजून बघशील, तू आज सोशल मीडियाच्या काळात आपण वावरतोय, तुला मीम्स बघायला मिळतील. तू जर ना न्यूज चॅनल बघशील मधल्या काही वर्षातली आताची, तर तुला ना कोणी राजकीय नेता, कोणी शोलेचा काहीतरी संदर्भ देऊन ना कुठल्या तरी राजकीय नेत्याबद्दल भाष्य करताना दिसतंय. म्हणजे पुन्हा शोले तुमच्यासमोर राहतो. देशातल्या कुठल्याही गावामध्ये कोणी टाकीवर चढलं आणि त्यांनी सांगितलं की गावाला वीज पाहिजे, गावाला पाणी पाहिजे, नाही का प्रेमविवाह करायचं आहे, काय जे काय असेल ते गावातले, तर ती बातमी देताना सुद्धा शोलेतल्या टाकीचा उल्लेख केला जातो. शोलेच्या अगोदर किती गावामध्ये टाकी होती आणि शोलेनं ते किती गावामध्ये उंचावर टाकी उभी राहिली, हा सुद्धा ना खरं तर एक वेगळा विषय आहे. म्हणजे ह्या अशा अनेक, त्यामुळे काय झालं माहिती ना, शोले सतत लोकांसमोर राहिला. आता काही दिवसापूर्वी इटलीला त्याचा प्रीमियर झाला, त्याला जबरदस्त रिस्पॉन्स. आता जयपूरला झाला, राजमहल नावाचं तिकडे ते चित्रपटगृह आहे, तिथे त्याची शोलेची 50वी साजरी केली, तिकडे ट्रिमेंडस रिस्पॉन्स. आता 13 ऑगस्टला पुन्हा रिगलमध्ये आहे, 15 ऑगस्टला रिलीज होतं आहे. आणि झालं असं की म्हणजे जसं मी म्हणतो की आपल्या देशामध्ये सिनेमा आणि क्रिकेट ह्या अशा गोष्टी आहेत ना की एक पिढी आहे ना पुढच्या पिढीला त्याच्या गोष्टी सांगत असते की अरे असं झालेलं, असं झालेलं, एखादं गाणं अजून ऐकलं, कुठलंही सिनेमाचं गाणं असेल, मग त्या गाण्याची आठवणी सांगतात. तर हे म्हणून मी म्हणतो की सिनेमामध्ये गाणी असावीत. पण आपल्याकडे तथाकथित इंटेलेक्च्युअल लोक म्हणतात सिनेमात गाणी नसावीत, तो वेगळा विषय आहे. गाण्याने काय होतं माहिती आहे ना, गाण्यानीच एका पिढीचा सिनेमा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या पिढीमध्ये जात राहतो. शोले आला, रिलीज झाला, पिक्चर हिट झाला. सुरुवातीला शोलेची गाणी समीक्षकांनाही फारशी आवडली नाहीत. आणि ना संगीताचे समीक्षक होते, हे चित्रपट संगीताचे जाणकार होते, त्यांना सुद्धा शोलेच्या संगीतामध्ये फारसं काही ऐकायला नाही मिळालं. दुर्दैव असं होतं की त्याच वर्षी दिवार आलेल्या, दिवारमधलं पण गाणी विशेष नव्हती. दोन्हीकडे राहुल देव बर्मन संगीतकार. मध्ये आला आंधी, 14 फेब्रुवारी 1975 मुंबई. आंधीची जी गाणी आहेत गुलजार आणि राहुल देव बर्मन, ती वेगळी गाणी, त्याचा मूड वेगळा, त्याचा स्पेस वेगळा, त्याचा कलर वेगळा, त्याचा सुगंध वेगळा. आंधीची गाणी ना सॉफ्ट आहेत, आजही ऐकताना इतकं जो आपण आहे ना निरामय किंवा निरागस असं तो काही प्रेमाची गाणी आहेत, ती वेगळ्या बॅकग्राऊंडची गाणी आहेत, काश्मीरमध्ये शूट झालेली गाणी आहे. शोलेचं म्युझिक वेगळं आहे. शोलेचं म्हणजे ढाण 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 म्हणजे मेहबूबा बीट्स वगैरे एकदम म्हणजे ते वेस्टर्न वगैरे असं आहे. आणि आर डी बर्मनकडे त्यावेळेला सपन चक्रवर्ती होते, बासू होते, मनोरी होते, मारुती होते, हे सगळे असिस्टंट होते. मोठा ताफा घेऊन आर डी बर्मनना म्युझिक बसवायचे. कारण मी नंतर जेव्हा मीडियात आलो तेव्हा मी हे म्युझिक डायरेक्शन काय असतं, गाण्याचं रेकॉर्डिंग कसं असतं, हे मी अनेक तशा स्टुडिओमध्ये जाऊन सुद्धा पाहिलेले आहे. तर आर डींचा जो ताफा होता ना जबरदस्त होता. व्हायोलिनिस्ट असायचे, सिटी वाजवणारा असायचा, तबला वाजवणारा असायचा, सगळे. शोलेचं म्युझिक बघ, ते शोले मग पिक्चर सिनेमा हिट झाल्यानंतर गाणी हिट व्हायला लागली. तरी लोक म्हणायचे ये स्टेशन से गाडी जब छूट जाती, हे काय गाणी आहे काय, हे गाणं ते बोलवू शकत नाही ना, असं लोकांचं म्हणणं होतं. हे गद्यात झालं, पण गाणं तर लोकप्रिय झालं. नंतर काही दिवसांनी शोलेची पॉडीअरने संवादाची ही काढली, ध्वनिमुद्रिका काढली, आणि ती इतकी हिट झाली, त्याची ऑडिओ पण आली, ती इतकी हिट झाली. आज आश्चर्य वाटेल, त्यावेळेला ना सत्यनारायणाची महापूजा असो, एखादं बारसं असो, ते काहीच नसो, लोक ते लावायचे आणि रस्त्यावरच्या लोकांना उभे राहून ऐकायचे. कितने आदमी थे.
शोलेचं गारुड समाजावर अशा पद्धतीने ती ऑडिओ देखील हिट झाली. ऑडिओ त्या ध्वनिमुद्रिकेचा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली. आणि त्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिकचे पण एक छोटीशी ध्वनिमुद्रिका आली. नुसतं बॅकग्राऊंड म्युझिक, शोलेचं बॅकग्राऊंड म्युझिक बघ, शोलेचं बॅकग्राऊंड म्युझिक बघ, गब्बर सिंगची एंट्री असो काय असो, जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना ते वेगळं आहे बॅकग्राऊंड म्युझिक. तर शोले हा असा. शोले मुंबईत 15 ऑगस्टला झाला, 22 ऑगस्टला तो दिल्ली, बिहार वगैरे ठिकाणी रिलीज झाला, 29 ऑगस्टला तो निजाममध्ये रिलीज झाला, 5 सप्टेंबरला अजून कुठे रिलीज झाला. त्या काळामध्ये ना अशा पद्धतीने सिनेमे रिलीज होत, म्हणजे एकाच वेळेला सगळीकडे. आज डिजिटल युगात होता आपण 2008 आज आपला मराठी असो हिंदी असो एकाच वेळेला तो देशभरामध्ये विदेशामध्ये रिलीज होतो. तेव्हा नाही, त्या प्रिंट असायच्या. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणार किंवा गावात जाणार, तालुक्याच्या ठिकाणी जाणार, जत्रेत जाणार, टुरिन टॉकीजमध्ये जाणार, तंबू थिएटरमध्ये जाणार, हा एक प्रवास असायचा. तर शोले टप्प्याटप्प्याने रिलीज झाला. आणि तर गरिबी हटाव सिनेमा कुठे गेला कळलंच नाही. 15 ऑगस्टला मुंबईमध्ये शोले लागला आणि 22 ऑगस्टला कोणता सिनेमा लागला तर राणीवर लालपरी. तो फॅन्टसी सिनेमा होता, त्याची काय अस्तित्वच नाही. पण 5 सप्टेंबरला श्याम बेनेगल निशांत सिनेमा लागला. तो कलात्मक सिनेमाचा हे आहे. निशांतमधला आशय आणि शोलेचा जे भिन्नता आहे, पण मग तुलना व्हायला लागली. त्या काळातले चित्रपट विश्लेषक अभ्यासक आहेत ना, शोलेची लोकप्रियता, शोलेचा दर्जा आणि निशांतसारखा सिनेमा जो समांतर चित्रपटाची चळवळ जी 70च्या दशकातली होती, ती चळवळ निशांतसारख्या चित्रपटामुळे जगली पाहिजे, वाढली पाहिजे. स्वच्छ सिनेमा, ज्याला मिनिंगफुल सिनेमा म्हणतात, इंटेलेक्च्युअल सिनेमा म्हणतात, तो जगला पाहिजे. त्यासाठी निशांत चालला पाहिजे, निशांत पाहायला गेला पाहिजे, असा तो वर्ग म्हणायचा. इथे असं चित्र होतं. शोलेसारखा मसालेदार आणि हिंसक ज्याला आपण म्हणतो तो सिनेमा हे आहे. आणि 19 जून 75ला आणीबाणी आपल्या देशात आली आणि एक्झॅक्टली 50व्या दिवशी शोले रिलीज झाला. असं हे सगळं हे आहे. आणि तो शोले आणि मग शोलेबद्दल नेहमी बोललं गेलं, म्हणजे शोलेबद्दल इतक्या ठिकाणी बोललं गेलं, लोक बोलतात, म्हणजे त्याला काय लिमिटच नाही आहे. मग खरंच लिमिट नाही आहे. मग त्या जाहिरातींमध्ये गब्बर सिंग आला, हेमा मालिनी, मग ती बसंती पण जाहिरातीत आली. अरे त्याच्यावरनं बसंती टांगेवाली नावाचा एक सिनेमा पण आलेला आहे. म्हणजे त्याला कालिया नावाचा सिनेमा आला. म्हणजे सांगायला गेलं ना तर शोले हा न संपणारा असा विषय आहे. आणि त्याला तो परत मी सांगतो बघ, सिनेमा फार ग्रेट आहे असं मी म्हणत नाही, पण तो सिनेमा तुम्हाला गुंतवून ठेवतो. लक्षात ठेव, ज्याला आपण एखाद्या व्यक्तीशी बोलतो ते त्यांनी जर आपल्याला गुंतवून ठेवलं तर आपलं उत्सुकता कायम राहते की ही व्यक्ती समोर काय आणखीन काय सांगते. नाहीतर आपण लगेच घड्याळाकडे बघू, व्हॉट्सअपवर बघू. आजच्या काळामध्ये शोले तुम्हाला ना बाहेरचं जगाचे आठवण करू देत नाही, हे वैशिष्ट्य होतं. म्हणून तो चालला. मिनरावरचं डेकोरेशन त्या 5 वर्षात एकदा बदललं पण गेलं, पण सिनेमा मात्र चालू होता. अशा अनेक गोष्टी. पुन्हाच मिनरवाला शोले परत काही वर्षांनी अधूनमधून लागायचा, परत गर्दी व्हायची. अरे शोले जिथं चालला ना तिकडेच रामगडके शोलेसुद्धा रिलीज झाला, जो अजित बच्चन यांनी सिनेमा केला होता. आणि रामगडके शोलेची गोष्ट अशी होती, गब्बर सिंग जेलमधनं सुटतो, म्हणजे शोलेमध्ये तो जेलमध्ये जातो आणि त्याला 4 डुप्लिकेट, देवानंद, गोविंदा, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यांची डुप्लिकेट आहे ना, त्या गब्बर सिंगला घेऊन पळतात. अशी फॅन्टसी होती. म्हणजे काय नाही झालं शोलेविषयी. पण आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळेस शोले रिलीज झाला, तुम्हाला काय वाटतं मनोरंजन क्षेत्रावर काय साधारण परिणाम त्यावेळेस झाला होता? कारण सगळंच त्यावेळेस बंद आणि ती परिस्थिती पण फार नाजूक होती त्यावेळेस. नाही म्हणता येणार, पण सेन्सॉरचे नियम आहे ना कठोर झाले होते. त्यामुळे शोलेवर थोड्या मर्यादा आल्या. म्हणजे जो कालांतराने जो किस्सा असा घातला की शोलेचा जो मूळ शेवट होता, तो मूळ शेवट म्हणजे कसं होतं, बऱ्याच ना जे हुशार दिग्दर्शक असतात ना ते खूप जास्त, रमेश सिप्पी असा दिग्दर्शक आहे ना, तो बारकावे 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 टिपणारा असा दिग्दर्शक आहे. त्याचे पण खूप असे किस्से आहेत बारकाव्यांचे. शोलेचं शूट खूप झालं, 4 तासाचं शूटिंग झाल्याचे किस्से आहेत. 4 तास. आता कसं झालं माहिती आहे ना की शेवट सेन्सॉरने आक्षेप घेतल्यानंतर मग तो शेवट दुसरा होता, तो हे गेला. आणीबाणीच्या काळात आहे ना चित्रपटामध्ये हिंसेवर मर्यादा असावी, हा पहिला एक हे होतं. आणि राजकीय भाष्य नसावं. त्यामुळे काय झालं, जे सिनेमे प्रदर्शित झाले त्याच्यापैकी गुलजार दिग्दर्शित आणि जे ओमप्रकाश निर्मित आंधी सिनेमा मेट्रोवरनं उतरवला गेला. आणि रामदास फुटाणे निर्मित आणि जब्बार पाटील दिग्दर्शित सामना हा सिनेमासुद्धा उतरवला गेला की त्याच्या प्रदर्शनावर बंदी आली. आणखीन पण बऱ्याच चित्रपटावर बंदी आली, सेन्सॉरने अडवले. किस्सा कुर्सिका सिनेमा हेच झाला नाही, सेन्सॉर संबोधच झाला नाहीत.
अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. पण आणीबाणीमध्ये एकदा काय माहिती सिनेमा सेट झाला ना थिएटरमध्ये की तो चालत राहतो आणि तो सिनेमा चालत राहिला. मग लोक पुन्हा पुन्हा बघायला लागले आणि मग शोले 2दा 3दा 4थ्यांदा 5व्यांदा काय. आता मी रिगलला गेल्या वर्षी बघितला ना, त्यावेळेला मला असे काही लोक भेटले ज्यांनी 50 वेळा 100 वेळा बघितला. आपले संगीतकार कौशल्य इनामदार त्या रांगेमध्ये मला भेटले आणि मलाच आश्चर्य वाटलं की अरे ते, आणि ते दुपारी 2, 2:30, 3 वाजल्यापासून रांगेत उभे होते मुलाला घेऊन. ते मला काय म्हणाले, मुलाला मी मुद्दाम दाखवायला घेऊन आलो की थिएटरमध्ये शोले बघ कसा दिसतो. आणि त्यांनी मला सांगितलं शोले त्यांनी पहिल्या रनला 21 वेळा बघितला होता आणि त्यानंतर टी व्हीवर, व्हिडिओवर, चॅनलवर किती वेळा पाहिला याची नोंदच नाही. हे असे तुला खूप सिनेमाले भेटतील की ज्यांनी शोले पुन्हा 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 पाहिला आहे. आता तो पुन्हा पाहण्यासारखं काय सिनेमामध्ये हा पण एक प्रश्न आहे, पण तो एक्सपिरियन्स आहे. एक सिनेमा कसं, सिनेमा म्हणजे एक्सपिरियन्स. जसं मी म्हणालो की तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये गेला, कुठल्या टाईपचा सिनेमा असू दे, की तो हे आहे. आणि जसं मी म्हणालो की जय संतोषीमा शोले रिलीज पण जय संतोषीमा सेट झालेला आणि आपल्याकडे असं एकदा सिनेमा सेट झाला ना थिएटरमध्ये, मग त्याला आपण म्हणतो ना दुनिया की कोई भी ताकद हिला नाही सकती. मग लोक ते बघत राहतात. मग जय संतोषीमाबद्दलच्या दंतकथा येत गेल्या किंवा काय गोष्टी घडत गेल्या. काही जण दर शुक्रवारी जय संतोषीमा बघायचे, त्या चपला बाहेर काढून जय संतोषी माच बघायचे किंवा संतोषी मातेला मग ती देवळं, संतोषी माताचं गारुड आणि शोलेचं गारुड हे एकाच वेळेला असं निर्माण झालं. जे लोक बघ, जय संतोषी मा धार्मिक सिनेमा, पौराणिक सिनेमा आणि शोले हा मनोरंजक सिनेमा, म्हणजे आता हिंसा असतो हे. आणि मग शोलेविषयी चर्चा सुरू झाली की अकिरा कुरोसावाचा 7 समुराई सिनेमा होता 1954 सालचा, त्याच्यावरनं कॉन्सेप्ट घेतली. मग कोण म्हणालं राज खोसलाचा मेरा देशमधनं घेतले. तिथे मेरा देशमध्ये विनोद खन्नाचा नाव जब्बार सिंग आहे, इकडे गब्बर सिंग आहे. अशा तुलना व्हायला लागल्या. म्हणजे काही जण तर अगदी ठामपणे म्हणतात मेरा देशवरनंच शोले घेतला, पण तसं नाही आहे. दोघीचं चेहरा सारखा आहे. तोही डाकूपट आहे, हा पण डाकूपट आहे. म्हणजे शोले हा एक प्रकारचा डाकूपटच आहे आणि डाकूपट ही पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली पद्धत आहे. त्या काळामध्ये धर्मासारखा डाकूपट पण हिट झाला, हिरासारखा पण झाला, असे खूप आले. पण शोलेमध्ये तुला नुसतंच डाकू नाही आहेत ना, त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत, मैत्री आहे, प्रेम आहे, गंमत आहे, जे काय काय असं खचून भरलेलं आहे. जे मी म्हणतो की स्क्रीन प्ले हा तुमचा टाईट असायला पाहिजे. तर ते सलीम जवादने त्या सिनेमामध्ये दिलं. पण तुला मी सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मी मीडियामध्ये आलो आणि लोकसत्तासाठी मला ना सलीम खान यांची मुलाखतीचा योग आला. अरे वा. आता गंमत सांगतो तुला, साहजिकच शोलेविषयी बोलणं सुरू होणार. त्यांनी मला काय सांगावं, मला वाटलं की मी त्यांना विचारलं की तुमची सर्वोत्कृष्ट पटकथा कुठली. मला वाटलं ते शोलेचं नाव एकदम, त्यांनी घेतलं डॉनचं नाव, चंद्रा बारोट दिग्दर्शित. कारण त्यांनी मला सांगितलं की तू डॉन पुन्हा बघ, म्हणजे तूही बघ किंवा ऑडियन्सला मी सांगेन तुम्ही आता डॉन पिक्चर पुन्हा बघा. डॉन सिनेमामध्ये काय होतं माहिती आहे काय, आपण सिनेमा सुरू होतो आणि आपण म्हणतो आता ना पुढचं दृश्य असेल, जर तसं नाही होत, दुसरंच काहीतरी घडतं. हा जो चकमा म्हणतात ना, चकमा, तो स्क्रीन प्ले रायटिंगमध्ये असायला पाहिजे. तो चकमा ना डॉनमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये शोलेमध्ये चकमे आहेत, पण शोलेमध्ये होली कवय होली आणि लगेच ते होळीचं गाणं सुरू होतं. त्याला एडिटिंग म्हणतात. किंवा जो ठाकूरचे हात गब्बर हे करतो, तो जो इम्पॅक्ट आहे ना, ते त्या इम्पॅक्टसाठी लोक शोले बघायचे. आणि दुसरं म्हणजे पूर्वी आहे ना सिनेमावर खूप बोललं जायचं, लिहिलं जायचं, वाचलं जायचं. म्हणजे त्या काळामध्ये बघ, इराण्याची हॉटेल ही तरुणांचा ना गप्पांचा फट रमायचा तिकडे. इराणी हॉटेल म्हणजे आजच्या पिढीला इराणी हॉटेल फारसं माहीत नसेल. इराणी हॉटेलमध्ये ना जुक्स बॉक्स असायचं, 8 आण्याचं नाणं टाकायचं आणि तुम्हाला आवडतं ते गाणं ऐकायचं. त्याच्या अगोदर ते 4 आण्याच्या नाण्यात ऐकायला मिळायचं. मी कॉलेजला होतो, भावन्स कॉलेजला, आणि माझ्या कॉलेजजवळ गावदेवीच्या कॉर्नरला इराणी होता, तिथे ते जुक्स बॉक्स असायचं. आम्ही 8 आण्याचं नाणं टाकायचं, गाईडचं गाणं लाव, आराधनाचं गाईड लाव, मग कोणीतरी शोलेचं गाणं लावायचं आणि ती सगळी गाणी आम्हाला ऐकायला मिळायची. त्यावेळेला आहे ना गप्पांचे फट रंगायचे, नाकानाकावर मित्र गप्पाचे, गॅलरीमध्ये बसून लोक गप्पा करायचे, गच्चीत बसून लोक गप्पा करायचे, लोक बोलायचे. आज लोक बोलत नाही. आज लोक व्हॉट्सअपवर एकमेकांना हे करतात, काय फेसबुकवर लेख लिहून मोकळे होतात. त्यावेळेला बोलायचे, ज्याला माउथ पब्लिसिटी म्हणतात. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की माउथ पब्लिसिटीवर सिनेमा जास्त यशस्वी ठरतो. ती जी माउथ पब्लिसिटी आहे, मी तुला सांगितलं तू तुझं, आणि तर त्याच्यातून ना सिनेमा पिकअप झाला. आणि त्या काळामध्ये अजून एक वैशिष्ट्य असायचं
की समजा ब्लॅक मार्केटमधला दर वाढला समजा तो पिक्चर हिट जाय अच्छा. आणि ब्लॅक मार्केटवाल्याला विचारलं आणि तू समजा थिएटर बाहेर त्याला सँडविचवाला असायचा, वडापाववाला असायचा, चणे शेंगदाणे विकायचा आणि एक छोटा समोसा मिळायचा. मला अजून आठवते 5 पैशाला मिळायचा, अक्षरशः 5 पैसे छोटा. त्यांना तो विचारला ना काय दम आहे पिक्चर में, नाही साहेब दम नाही, असं एखादा पिक्चर बदलते म्हणत तो खराच असायचा अर्थ. सिनेमाचं ना तेव्हाचं कल्चर वेगळं होतं, जे मल्टिप्लेक्सच्या काळात ते कल्चर हरवलेलं आहे, पण शोले मात्र कायम आहे. तुम्ही आत्ता जो बोलता डाकूपट ज्याचा उल्लेख केलात, आत्ताच्या काळामध्ये जर का डाकूपट किंवा त्यांना पाठिंबा देणारी एखादी फिल्म बनली तर कदाचित त्याच्यावरती टीका होऊ शकते. हो. पण त्या काळामध्ये डाकूच हिरो बनले हे दाखवलं गेलं. हो. आता तू बघशील ना तर सुनील दत्तने अजेंडा आर्ट्सच्या निर्मिती संस्था स्थापन केली, तर मोनी भट्टाचार्य दिग्दर्शक होते. मुझेस जीने दो, जे डाकूमधल्या माणसाची गोष्ट, डाकू कसे सुधारतात असं आला. म्हणजे त्याला गंगा जमुना सिनेमा काय आहे दिलीप कुमारचा, डाकूपटच आहे. पण त्यावेळेला डाकूपटामध्ये नुसते ते डाकूपट नसायचे, त्याच्यामध्ये संगीत असायचं. गीत, संगीत, नृत्य हे भारतीय आपलं जे कला जीवन आहे आणि सामाजिक जीवन आहे. बघ आता पहिलं आपल्या जीवनाचं बघ, बारशाला आपल्याकडे गाणी म्हटलं जातं, झालं ना, प्रत्येक सणाला गाणं आहे आपल्याकडे. प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या सणामध्ये आपल्याकडे गीत, संगीत, नृत्य आहेच आहे. लग्नाला पण आता लोक नाचायला लागले. इतके तर जरा हे होते, कसं गरबा नाचतो आपण, गोकुळाष्टमी नाचतो, गणपती नाचतो, सणांना नाचतो ना. काही ठिकाणी तर माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याला वाजवत नेण्याची पद्धत आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये, भारतीयांच्या आयुष्यामध्ये गीत, संगीत, नृत्य हे तर बरोबर आहे, तेच आपल्या सिनेमामध्ये आहे. ते डाकूपट जे चालले, हिरा सिल्वर जुबलीला, धर्मा सिल्वर जुबलीला, प्राण जाय पण वचन जायचं संगीत ऐक तू, ओपन एअरचं म्युझिक आणि आशा भोसलेचं गाणं, त्या गाणी आहेत त्या सिनेमामध्ये. गाण्यांना वेगळं स्थान असायचं. ती गाणी आहे ना, तर शोलेची गाणी नंतर चालायला लागली जसं मी म्हणतो तसं. पण ते नुसतेच डाकूपट नसायचे की आलंही बंदूक चालवली किंवा खून का बदला खून घेतला की मैं तुझे जिंदा जला दूंगा, असं नाही आहे. तर शोलेमध्ये सूट करत आहे ना, जो ठाकूर वीरू आणि जयला सांगून ती बदलाच घेतो ना गब्बरचा. पण त्याच्या अवतीभोवतीचं जे डेकोरेशन आहे, नेत्रदीपकपणा आहे, इतरच ज्या गोष्टी आहेत, जे बारकावे आहेत, त्यांनी ते फुललं. ते नुसते ते डाकूपट नसायचे, त्या डाकूपटानं पण आहे ना काहीतरी कलर असायचा. ती जी डाकूपट ही ओळख होती आणि लोक बघायचे ना, जनसामान्यांना ते आवडायचं. जी देश में गंगाबाई ते काय आहे, राज कपूरचं, राघू कर्मकरांचं डायरेक्शन असलेला सिनेमा. डाकूमधला माणूस असं आहे की कोण बँडेट क्वीन काय आहे, फुलनदेवीचं, शेखर कपूरचं, ती खऱ्या खोऱ्या याच्यावर आलं ना, फुलनदेवीच्या आयुष्यावर आलं. असे म्हणजे डाकूपट हा पुन्हा वेगळा विषय आहे. मध्ये शोले हिट झाल्यानंतर ना 2-3 गोष्टी झाल्या. एक तर सिनेमाची फ्रेम मोठी झाली, म्हणजे फ्रेम मोठी म्हणजे लोक मोठं दाखवायला लागले. सिनेमास्कोप पिक्चर बनवत होते. कागज के फुल गुरुदत्तचा हा आपल्याकडचा पहिला सिनेमास्कोप फिल्म बनवत होत्या. पण शोलेच्या याच्यानंतर ना सिनेमास्कोप 70 mm स्टेरिओफोनिक साऊंड ह्याचं प्रस्थ आलं. फ्रेम मोठी झाली आणि त्याच वेळेला ना मल्टीस्टारकास्ट सिनेमाचं युग आलं. त्याच्या अगोदर बरोबर 10 वर्ष अगोदर आहे ना यश चोप्रांचा वक्त हा आपल्याकडचा पहिला मल्टीस्टारकास्ट सिनेमा होता. पण मल्टीस्टारकास्ट चित्रपट फार बनत नव्हते. शोले हिट झाले आणि मल्टीस्टारकास्ट सिनेमे बनायला सुरुवात झाली. मला वाटतं शोलेनी प्रत्येक गोष्टीची समीकरणं त्यावेळेस बदलून टाकली होती. सगळी समीकरणं बदलली अगदी. पण मी तुला म्हणतो ना की त्या काळामध्ये जेवढं शोलेविषयी लिहिलं गेलं, बोललं गेलं ना, तेवढं अनेक चित्रपटांविषयी लिहिलं गेलं नाही. म्हणजे आणि शोले, आता तुला शोलेबद्दलच्या किती बघ, तुलाही माहिती आहे की असे अनेक किस्से आहेत. जसंच गब्बरच्या भूमिकेसाठी अगोदर डॅनी डेंझोप्पाची निवड झालेली, हा सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. तू जर आज सोशल मीडियावर गेलीस तर तुला ना असा एक फोटो दिसेल, यांची सेटिंग झालेली. रमेश सिप्पी, सलीम जावेद, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि डॅनी, ही सेटिंग झाली की आता आपलं शूटिंग सुरू होणार आहे रामगडला. त्याच्या अगोदर एक स्टोरी सेटिंग ज्याला आपण म्हणतो. पण त्यानंतर काय घडलं, आत्ता मी रणजितची मुलाखत केली. रणजितकडनं मला जे कळलं ते कसं कळलं सांगतो. शोले ज्या वेळेला सेटवर जाणार होता, म्हणजे ही सगळी बॅकग्राऊंड सगळं अगोदर तयारी चाललेली, त्याच वेळेला फिरोज खान धर्मात्मा सिनेमा बनवत होता.
आपल्या देशातला पहिला सिनेमा जो अफगाणिस्तानला जो शूटिंग झालं, काबूलला शूटिंग झालं, तर रणजितच्या सांगण्यानुसार फिरोज खाननी डॅनीला असं सांगितलं की अरे तू शोलेमध्ये 3 हिरोचं पिक्चर आहे, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमिताभ बच्चन, त्या 3 हिरोमध्ये तुला किती वाव मिळणार. ऐक, सिनेमा बनताना कोणाला कल्पना नसे की काय पडद्यावर दिसणार आहे, ते विजन फक्त रमेश सिप्पीच्या डोक्यात, त्या प्रत्येक दिग्दर्शक. इथे फिरोज खानने सांगितलं काबूलला जाऊया, काबूलला पहिल्यांदा शूटिंग करतो आणि तुला हेमा मालिनीसोबत एक ते मेरी गलियों के लोगों की आहे, त्याच्यामध्ये तुला पण सहभाग आहे आणि आपण तिकडे शूट करू ना, तिकडे करतो, तू चल माझ्याबरोबर. तर डॅनीने शोले सोडला आणि तो फिरोज खान बरोबर गेला आणि अफगाणिस्तानला शूटिंग सुरू झालं. त्याच्यामध्ये रणजित पण आहे धर्मात्मामध्ये. रणजित आपलं शूटिंग संपवलं आणि डायरेक्ट तो बेंगलोरला आला. बेंगलोरला त्याला एस रामनाथनच्या सबसे बडा रुपया आणि कुठल्या तरी एका सिनेमाचं शूटिंग करायचं होतं आणि ह्यांचं बेंगलोरला शूटिंग सुरू होणार होतं. बेंगलोरपासून ते 50 किलोमीटरनं जे बेंगलोर मैसूर रोडवर रामनगर नावाचं रेल्वे स्टेशन आहे, तिथून जवळ रामगड आहे. ते रामगडनंतर प्रेक्षणीय स्थळ झालं, पर्यटन स्थळ झालं. तर रमेश सिप्पींच्या असिस्टंटनी रणजितशी संपर्क साधला की तू हा सिनेमा आमचा गब्बरचा रोल कर. तर रणजितने सांगितलं डॅनी माझा मित्र आहे, आजही मित्र आहे असं रणजित मला, तर मी त्याचं तुम्ही लेखी आणा की मी हा सिनेमा केला तर मी काम करीन. तर ते त्यांना जमलं नाही आणि मग अमजद खानची वणी लागली आणि अमजद खान स्टार झाला. आणि अशा तर काय अशा अनेक गोष्टी आहे की ही भूमिका पहिली त्याला विचारली गेलेली, ती भूमिका आहे. तसं आता मी धर्मेंद्रलाही भेटलो आणि ते माझ्याकडचं जे शोलेचं सगळं आहे, जाहिराती किंवा त्याच्याबद्दलचे फोटो वगैरे, तर मी धर्मेंद्रला तेच विचारलं की तू ठाकूरच्या भूमिकेसाठी इंटरेस्टेड होता, ते कसं काय? तर म्हणाला मुळीच नाही. तो म्हणाला मी सहज एकदा गमतीत एका ठिकाणी कुठेतरी म्हणालो की मला ठाकूरचा रोल करायला आवडलं असतं, तर लोकांनी एवढं सिरियस धरलं की आज ते सगळीकडे तेच विचारलं, तेच सांगितलं जातं, असं आहे. आणि आताचा धर्मेंद्र जो आहे तो आताचा धर्मेंद्र वेगळाच आहे. म्हणजे शोलेच्या वेळेचा काय असेल तो, आता तो झाला 89-90चा आहे. पण ही भेट मी आवर्जून घेतली कारण शोलेचं 50 वर्षानिमित्ताने मी विचार केला का मग त्या सिनेमातला अशा एखाद्याला भेटलं पाहिजे की त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. मग त्यांनी ते त्याच्या दृष्टीने तो टाकीवरचा सीन एक आव्हान होतं, हे दोस्ती नाही तोडेंगे हे एक आव्हान होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी धर्मेंद्र इम्प्रेस. पण त्यांनी मात्र 4-5 वेळाच तो सिनेमा बघितलेला आहे. अर्थात ते कलाकाराला स्वतः इतक्या वेळा पाहायची गरज वाटत नाही, पण लोकांनी 50-100 वेळा पाहणारे खूप फिल्म दिवाने किंवा फिल्म व्यसनी आहेत आपल्या देशामध्ये, हे त्याचं यश आहे. आणि शोले त्यावेळा भारतापुरता राहिलेला सिनेमा आज जगभरामध्ये गेला ना. आज कितीतरी देशामध्ये आपला हिंदी सिनेमा, काही मराठी चित्रपट रिलीज होतात. आज शोले विदेशामध्ये जाऊन पोचलेलं आहे. हे वैशिष्ट्य आहे. सिनेमा थांबला नाही. सिनेमाच्या गुणवत्तेविषयी मी पुन्हा सांगतो, वाद आहेत. लोकांनी सिनेमाच्या गुणवत्तेविषयी ताशेरे पण ओढलेत. त्यांना तो सिनेमाच वाटत नाही असे सुद्धा लोक बोलणारे आहेत. अर्थात ती वेगळी आहे, पण तुम्ही त्यांचं त्या सिनेमाचं गारूड किंवा त्याची व्यावसायिक लोकप्रियता, त्याचं यश हे तुम्ही नाकारू शकत नाही. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की एवढं सगळं आहे शोले, पण शोलेला ना एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तो पण संकलन MS शिंदे. आता सिनेमाचं संकलन तर अप्रतिमच आहे आणि मग ते शिंदेंचं पुढे म्हणजे त्या पद्धतीने त्यांचा गौरव व्हायला पाहिजे होता किंवा त्यांचं पुढे आर्थिक स्थिती त्याच्याविषयी पण बरेच प्रघात आहेत. पण संकलनालाच फक्त पुरस्कार मिळाला असं झालं. म्हणजे अर्थात त्यावर्षी आंधीची स्पर्धा होती, इतरही चित्रपट होते, त्यामुळे कदाचित ते असं झालं असेल की मिळाले नसतील. पण समीक्षकांनी नाकारला, पुरस्कारांनी नाकारला, पण प्रेक्षकांनी स्वीकारला आणि तो कायमचा स्वीकारला, असा हा सिनेमा आहे. वाटतं प्रेक्षकांनी स्वीकारण आणि भरभरून प्रेम देणं, मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार वेगळा असू नाही कुठल्याच शकत. सिनेमाला असू शकत नाही. खरंच. म्हणजे अगदी आपण मराठीमध्ये बघितलं तर विजय कोंडकेंच्या माहेरची साडीला सुद्धा लोकांनी नावं ठेवली हो. किंवा समीक्षकांनी पण म्हटलं थोपटून जी हे झाली आणि अश्रू गाळटे, तो कसला सिनेमा. पण तो सिनेमाने राऊंड शो झाले, आजही लक्षात आहे. आज कुठल्याही चॅनलवर माहेरची साडी लागला तरी तो लोक पुन्हा बघा, TRP जबरदस्त असतो. काय माहिती ना, सिनेमाचं यश, व्यावसायिक यश हे माझ्या मते, म्हणजे गुणवत्ता महत्त्वाची आहे, पण व्यावसायिक यश म्हणजे काय की किती जणांनी तुमचा सिनेमा बघितला. तुम्ही सिनेमा कोणासाठी काढता? फेस्टिवलसाठी तर नाही ना काढत की नुसत्या चित्रपट महोत्सवात दाखवायचा,
जगभरातले 20 चित्रपट महोत्सव झाले. ठीक आहे, तिकडच्या प्रेक्षकांनी भेटला, पण आम प्रेक्षक, कॉमन मॅन, आम आदमी, तळागाळातला प्रेक्षक, स्टॉलचा प्रेक्षक ह्याच्यासाठी सिनेमा बनला पाहिजे. त्याला रिलीफ मिळायला पाहिजे, त्याला मनोरंजन मिळायला पाहिजे. असं मी तुला मगाशी म्हणालो की 70च्या दशकामधला जो योग होता, म्हणजे आमच्या पुढची सामाजिक स्थिती वेगळी होती. आम्हाला असं कोणतरी पाहिजे होतं सिनेमात, पडद्यावर, की जो आमची भाषा बोलेल. तो आम्हाला अमिताभ बच्चनच्या रूपाने मिळाला. हे जे आहे ना, आणि मग शोले अशा आला की ह्या सगळ्या तेव्हाच्या सगळ्या त्या सामाजिक स्थितीवर कुठेतरी तो भाष्य करणं, म्हणजे अप्रत्यक्ष भाषा, थेट नाही. मग माणसं आहे ना सिनेमाकडे का आकर्षित होतात कुठल्याच, त्यांना ना ह्या सगळ्या गोष्टीपासून ना कुठेतरी दूर जाऊन ना गुंतत राहण्यासाठी एक काहीतरी पाहिजे असतं, जादू पाहिजे असते, नशा पाहिजे असते. मग ती असा एखादा सिनेमा येतो, मग तो कधी हम आपके कोण पण असू शकतो, 94 सालचा सूरज कुमार बर्जेचा सिनेमा. हे जे आहे ना, हे कुठला तरी एक सिनेमा लोकांना मिळतो, आणि मग ना जसं फ्लड आल्यावर लोक एकाच दिशेने धावत सुटतात ना, तसे लोक धावत सुटतात त्या सिनेमाच्या मागे. शोलेच्या मागे लोक धावत सुटले. त्यावेळेस शोलेनी मला वाटतं खूपच एक वेगळा बेंचमार्क पण सेट केला हो. होता. म्हणजे त्यातली गाणी, डायलॉग्स किंवा टाकी असू दे किंवा टांगा असू देत, इन्स्ट्रुमेंट असू दे, प्रत्येक गोष्टीची क्रेज होती. तुमच्या अशा काही आठवणी आहेत का की ज्यावेळेस तुम्ही लहान होतात त्यावेळेसची ती वेगळी एक क्रेज, किंवा तेव्हा लोकांचं त्या गोष्टींबद्दल असणार अप्रूप, किंवा गावागावामध्ये टाकी म्हटल्यावरती लोकांना हेच वाटायचं की कोणतरी उडी मारायला जातंय? नाही, ते टाकी त्याच्यासाठीच आहे का असं मग व्हायला लागलं. आणि बातमीमध्ये मग शोलेचा संदर्भ यायला लागला. मग जेव्हा आम्ही कॉलेजच्या वयामध्ये होतो त्यावेळेला पण शोले चालू होता. मग आम्ही म्हणायचो अरे शोले अजून सुरू आहे. मी त्यानंतर मग काही वर्षांनी मीडियामध्ये आलो, तेव्हा शोले थिएटरमधनं उतरलेला, पण लोकांच्या मनामध्ये शोले होताच ना. आणि शोलेला ना माझ्या मते जी जास्त व्यापक यश मिळालं त्याचा संवादाचा वाटा जास्त आहे. कारण नंतर तुम्हाला एक पर्याय काय होता, तुम्ही डायलॉग ऐकू शकता, आणि लोक उभे राहून डायलॉग ऐकायचे. म्हणजे असं पण एक किस्सा सांगितला जातो की मिनर्वामधले शोलेचे डायलॉग ऐकायला एखादा आंधळा प्रेक्षक सुद्धा येऊन बसायचा. जे सौरभ मोदींच्या पुकार सिनेमाच्या बाबतीत म्हटलं जायचं, किंवा तू विजय कोंडकेंना विचारलंस तर ते सांगतील माहेरची साडी बघायला सुद्धा इचलकरंजीत का कुठेतरी ना एकाचा आंधळा प्रेक्षक येऊन बघायचा, आणि तो डायलॉग नाही सिनेमा बघायचा. ते शोलेच्या बाबतीत किस्सा प्रसिद्ध आहे. हे असे काय असं माहिती ना, अशा प्रकारचे किस्से ना सिनेमाला ना न्यूजमध्ये ठेवतात. मी तुला एक किस्सा सांगतो. शोले रिलीज झाला आणि सिनेमाचा शेवट बदलणार, अमिताभ बच्चनचं जे जयचं कॅरेक्टर आहे ते जिवंत करणार अशी ना अफवा पसरलेली. अरे त्याला जिवंत करणार. आता जिवंत कसं करतील, पण अफवा होती. पण तसं काय झालं नाही. पण सिनेमा तुम्हाला जर चर्चेत ठेवायचा असेल ना तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत. आता त्याला तू मीडिया किंवा पब्लिसिटी मॅनिया म्हण किंवा पब्लिसिटीचं एक गिमिक म्हण, पण तुम्हाला ते करावं लागतं. ते पूर्वी फार व्हायचं अगदी. ते त्या बाबतीत म्हणजे लोकांना कळायचं नाही ही सत्य गोष्ट आहे की अफवा आहे की सिनेमाला सपोर्ट करण्यासाठी आहे. पण सिनेमा मात्र तो चालायला लागला ना. सिनेमा चालणं हे मग शोलेचे बद्दलचे शूटिंगचे किस्से, किंवा एक किस्सा तुला सांगतो जो खूप फेमस आहे की ज्यावेळेला शोले सुरू झालं शूटिंग त्यावेळेला दिवारचं पूर्ण होणं ना अंतिम टप्प्यात आलं होतं 73 साली. कारण 74 नाही अंतिम टप्प्यात म्हणजे दोन्ही एकाच वेळेला शूटिंग सुरू होत्या. तिकडे शोलेचं होतं, मुंबईमध्ये दिवारचं होतं. तर अमिताभ बच्चनने KBCमध्ये सांगितलेला किस्सा सांगला. कोणकडून अमिताभने काय सांगितलं की ज्या वेळेला तो तिकडे बेंगलोरला रामगडला शोलेचं शूटिंग दिवसा करायचा, तर रात्री तो फ्लाईट पकडून मुंबईत यायचा आणि मुंबईमध्ये राजकमलमध्ये तो दिवारचं शूटिंग करायचा आणि परत सकाळचं फ्लाईट विमानामध्ये झोपायचा. हे स्वतः अमिताभने KBCमध्ये सांगितलेलं आहे की किस्सा आहे ते. आणि इवन शोलेचं पण जे जेलचे वगैरे सीन आहेत ते सगळे राजकमललाच सेट लागले होते. पण असे किस्से मग नंतर खूप असे येत गेले आणि मग सिनेमा चर्चेत राहिला. तुमचा आवडता डायलॉग कोणता आहे शोलेमधला? कितने आदमी थे. भारी बघ आता बघ कितने आदमी थे काय आहे डायलॉगमध्ये, पण ती उच्चारण्याची पद्धत, त्याचं टायमिंग, ती पडद्यावर येण्याची वेळ, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक, त्यांनी तो इफेक्ट आहे ना वाढतो. असं आहे ते की लोक सिनेमा ऐकायला जातात. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, सिनेमा हे नाही दृश्य माध्यम आहे, सांगायची गरज नाही. पण आपल्या देशानं ते डायलॉग माध्यम झालं. लोक ना सिनेमा डायलॉगला दाद देतात. किती चांगलं एक्सप्रेशन सुद्धा एखाद्या कलाकाराचं. ते जे दिलीप कुमारचे ते दिलीप कुमारचं एक्सप्रेशन बघून भारावून जायचे. देवदास सिनेमा असेल, डाक सिनेमा असेल,
पण आपल्याकडे काय झालं, राजकुमारची जेव्हापासून क्रेज झाली तर लोकांना डायलॉग ऐकायला द्यायला लागले. मग आता लोक डायलॉग, अरे काय डायलॉग मारा यार, हे आपल्याकडचं हे आहे. आणि मग ते डायलॉग चालवले पाहिजे, पिक्चरचे डायलॉग चालवले पाहिजे. खरं म्हणजे डायलॉग आहे ना व्यक्तिरेखेच्या बाहेर येता कामा नयेत. सर्वसामान्य माणसासारखं सिनेमातल्या माणसांनी बोललं पाहिजे ना, पण तसं नसतं आपला हिंदी सिनेमा. ती बोलण्याची शैली, विचार करण्याची शैली ही वेगळी असते. मग त्याच्यातून डायलॉगबाजी येते आणि मग शोलेचे डायलॉग गाजले. पण मगाशी जसं आपण म्हटलं की पत्रकार क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी तुम्ही बघितलेला शोले आणि त्यानंतर पाहिलेला शोले यामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवला. पण ज्यावेळेस तुम्ही आधी शोले पाहिला होता त्यावेळेस तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न आले असतील आणि या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला कदाचित फार जवळून त्या सगळ्या सगळ्या गोष्टी. कलाकारांना भेटता आलं, बोलता आलं. तर तेव्हा ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळाली त्यांना प्रश्न विचारण्याची, मुलाखत घेण्याची, तेव्हा तुम्ही काय प्रश्न विचारले तुला होते? मी रमेश सिप्पीच्या माझ्या भेटीचा अनुभव सांगतो. 1995 साली ना जवाना दिवाना नावाचा एक सिनेमा आला. शाहरुख खान, रवीना टंडन, जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा, रमेश सिप्पी दिग्दर्शक. आणि त्यावेळेला रमेश सिप्पीच्या मुलाखतीचा मला योग आला. तेव्हा सिप्पी फिल्मचं ऑफिस आहे ना खारला होतं. खारला काहीतरी 8व्या की 9व्या रस्त्याला होतं ते ऑफिस. आणि त्याला आपल्याला अपॉइंटमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन ऑफिसला जायचं वगैरे अशी पद्धत होती. तर मी गेलो. रमेश सिप्पींना भेटणार हे माझ्यासाठी थ्रिल होतं. बघा 75चा शोले आणि 95ला मी रमेश सिप्पीची मुलाखत घेतो आहे की काय. आणि आता मी मीडियात मुरत चाललो होतो. म्हणजे मीडियात मी 82 साली होलो, एव्हाना 13 वर्ष झाली 95 साली. मी जमाना दिवानाच्या वर मुलाखत घ्यायला गेलो. पण मी जमाना दिवानावर मुलाखत घ्यायला गेलो हे विसरलोच. साक्षात रमेश सिप्पींना समोर मुलाखतीसाठी बघताना आणि विचारलं मी शोलेविषयी. त्यातल्या 1-2 गोष्टी तुला सांगतो की हाच जो तू मगाशी मला प्रश्न केला की सुरुवातीला सिनेमा नरम होता, मी पण तो प्रश्न केला. तर त्याने काय सांगितलं की सुरुवातीला आम्हाला पण असं कळेना, रिॲक्शनच येत नाही आहेत ऑडियन्सकडनं, काय येत नाही. त्यांनी सांगितलं नंतर आहे ना आम्ही थिएटरनं फोन करायचो. अशी एक पद्धती परत होती. निर्माता, दिग्दर्शक, चित्रपटगृहाला फोन करायचे मॅनेजरला, काय रिस्पॉन्स आहे, काय आहे वगैरे. आणि असायलाच पाहिजे, तो पण पुन्हा एक वेगळा विषय. तर आम्हाला नंतर असं कळायला लागलं की लोकांना हलतच नाही आहेत गाणं सुरू झाल्यावर वगैरे. काय तुला म्हणतो, सिनेमा सुरू असताना गाणं सुरू झालं आणि कोणी टॉयलेटला गेलं, सिगारेट ओढायला गेलं, चहा प्यायला गेलं, तर पूर्वीचे दिग्दर्शक आहे ना समजायचे अरे बापरे लोकांना हे आवडलं नाही वाटत. मनमोहन देसाई आमच्या गिरगावातच राहायचे, माझ्या घरापासून उघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर. मी त्यांची मुलाखत केलेली आहे मराठीमध्ये, चांगलं ते म्हणायचे मी कधी माझा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघत नाही. का तर माझा सिनेमा सुरू असताना कोणी उठून गेलं तर मला असं हे होतं की अरे मी चुकलो की काय एखाद्या दृश्यात. तू जर व्ही शांताराम यांचं शांतारामा हे जर आत्मचरित्र वाचलंस, त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेले आहेत की आपण ऑडियन्सबरोबर सिनेमा बघताना काय बघतो. एखादा सीन लांबला आणि लोकांमध्ये चुळबुळ सुरू आली तर ते स्वतः तो सीन कापायचे नंतर, कारण ते स्वतः उत्तम संकल्प होते ते वेगळ्या अर्थाने. पण सिनेमा ऑडियन्सला कसा वाटतोय हे जाणून घेण्याची त्या दिग्दर्शकांची जी प्रवृत्ती होती ती उल्लेखनीय होती. तर रमेश सिप्पीने सांगितलं की अरे नंतर 2-3 आठवड्यानंतर असं व्हायला लागलं की ही ठिकाणी फोन करायचो, लक्षात द्यायचं लोक उठत नाही आहेत, लोक पकडून राहिले सिनेमा. आणि मिनर्वाला तर असं व्हायला लागलं की लोक अवाक व्हायचे, अरे आम्ही काय बघतो हे भूबेता. हे रमेश सिप्पीने सांगितलेलं सत्य आहे त्यावेळेचं. हे जे त्यानं कसं असतं, आपण ज्या चित्रपट दिग्दर्शकाचं माध्यम आहे, त्या खुद्द तुम्ही दिग्दर्शकाला भेटता ना तेव्हा तो तुम्हाला त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो की का हे सगळं काय आहे ते. मग तेव्हा पुन्हा तुमचा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि तसा तो माझा बदलला. आणि मग मी परत वेगळ्या अर्थाने, वेगळ्या अँगलने शोले, मला वाटतं की स्टार प्लस का कुठल्या तरी वाहिनीवर तो सारखा येत असतो, मग सारखा बघायचा, असं आहे ते. सर, आणि शोले म्हटलं की गब्बर शिवाय काही ते पूर्ण होऊ शकत नाही त्या गप्पा. गब्बर सिंगबद्दल काय तुमचं काय मत आहे? आणि अमजद खान सरांना भेटण्याचा योग तुम्हालाही आला असणार, तर त्यावेळेस तुमच्या काय खास आठवणी आहेत? हे बघ, गब्बर आहे ना, आपल्या देशामध्ये व्हिलनला घाबरण्याची एक परंपरा होती. सिनेमातला व्हिलन म्हणजे प्राण. एकेकाळी 60च्या दशकामध्ये, 50च्या दशकामध्ये प्राणचं ना प्रचंड दहशत होती एक प्रकारे. म्हणजे प्राणचं जर तू चरित्र वाचशील, बंदी रुबेन यांनी लिहिलेले अँड प्राण अँड प्राण असं नाव का, तर प्राणचं सिनेमाच्या टायटलमध्ये असं द्यायचं. सगळे पहिले नायक नायिका कलाकारांच्या नावाचं अँड प्राण. प्राण आपल्या मित्राच्या लग्नाला एकदा दिल्लीला गेलेले, तर त्यांना बघून आहे ना त्या लग्नातल्या स्त्रिया पळाल्या की अरे हा व्हिलन आहे.
अर्थात ती दाद होती, पण असं सांगायचा मुद्दा काय, दहशत असायची. गब्बर सिंगची दहशत जबरदस्त होती. विलन म्हणजे इतकी प्रचंड होती ना. एक तर 70चं दशक मी जसं म्हणालो, आणि विलन आणि ते एकूण जो गब्बर सिंगचा परफॉर्म, म्हणजे अमजद खानचा परफॉर्म, त्याचा लूक, बघ त्याचे कपडे, तो धोतर नाही आहे ना, तर सिनेमातला डाकू म्हटल्यानंतर धोतर, इथे धोतर नाही आहे, आवाजाची पट्टी वरची, आणि नेमका शब्दातून म्हणजे निर्माण केलेली दहशत, आणि मग ते आकाशामध्ये बघणं, त्याला बॅकग्राऊंड म्युझिकची साथ. अमजदचं जो दहशत होती ती ऑडियन्सवर प्रचंड होती. पण जसजसं सिनेमा चालत होता, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष आली, नंतर आहे ना, गब्बरसाठी आपण सिनेमा बघूया असं वाटलं लोकांना. मी तुला सांगतो, मी काही वर्षांनी आहे ना अमजद खानसाठी सिनेमा बघितला. पहिला मी रमेश सिप्पीसाठी सिनेमा बघितला, मग वेगळ्या कारणास्तव सिनेमा बघितला, बॅकग्राऊंड म्युझिकसाठी सिनेमा बघितला, एक्सपिरियन्स घेतला बॅकग्राऊंड म्युझिकचा. पण गब्बर म्हणजे काय, गब्बरची दहशत म्हणजे काय आहे. आणि मीडियात आल्यानंतर दादा कोंडके यांच्या तेरे मेरे बीच मेमध्ये अमजद खानची भूमिका होती. आणि दादा यांना आम्हा पत्रकाराला नेहमी आहे ना आपल्या सेटवर बोलवायची. कोल्हापूर असेल, भोर असेल, पुण्याजवळ, पुणे यातलं, त्याला आम्हाला अमजदची भेटण्याची योग आला होता. त्याचा अमजद खान वेगळा होता अगदी. अर्थात तो सॉफ्ट झालेला, कारण आता तो सिनेमातला जसा असतो तसा प्रत्यक्षात नसतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण विषय निघाला, साहजिकच आहे. पत्रकाराची काय असतं, ज्यावेळेला आपण जे पहिल्यापासून आवडीने बघत आलो ते पहिलं आपलं इम्प्रेशन असतं. पण अमजद खानने मात्र असंच म्हटलं की मी ती भूमिका एन्जॉय केली, पण सिनेमा एवढं यश मिळवेल, अशी हिस्ट्री क्रिएट होईल, खरं तर हिस्टेरियाच आहे शोले म्हणजे, असं वाटलं नव्हतं. अशी अमजदची प्रतिक्रिया होती. क्या बात आहे. आणि आत्ता मध्यंतरी आपले ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर सर आहेत. सो सचिन सरांनी एक मत त्यांचं मांडलं होतं, एक स्टेटमेंट केलं होतं त्यांनी, की अमजद खान सरांना त्यांनी शिकवलं होतं, सांगितलं होतं की तो डायलॉग कसा म्हणायचा किंवा अभिनय तो कसा करायचा त्या वेळेस, कारण का त्यांना काही सिनेमांचा अनुभव होता त्यावेळेस. तुम्ही या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष आहात आणि तुम्ही तो अख्खा शोलेचा काळ पाहिलेला आहे. हे ऐकल्यानंतर तुमचं मत काय होतं? आश्चर्य वाटलं. पण शोले का अमजदचा पहिला सिनेमा नाही आहे. अमजद हा जयंत एक अभिनेते होते 50-60च्या दशकात, जे मेरा गाव मेरा देशमध्ये सुद्धा होते. जयंत यांची 2 मुलं इम्तियाज खान आणि अमजद खान. इम्तियाज खान अमजदच्या अगोदरच सिनेमात आलेला, 2 गज जमीन के नीचे वगैरे अनेक सिनेमात आहे. आणि अमजदने लहानपणी माया सिनेमात काम केले, लव्ह अँड गॉड सिनेमामध्ये काम केले. मोठेपणी त्यांनी हिंदुस्तान की कसम, चेतन आनंदचा सिनेमा, त्याच्यामध्ये छोटासा रोल केला. अरे अमजद खान रंगभूमीवरचा कलाकार. पृथ्वी थिएटरमधलं त्यांचा एक नाटक बघूनच जावेद अख्तर यांनी अमजदचं नाव रमेश सिप्पीनं सुचवलं. ज्याला या माध्यमाची माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, रंगभूमीवरनं आलेल्या कलाकाराला एक्सप्रेशन आणि आवाजाची पट्टी काय असते हे माहीत असतं. आता सचिनजीने जे म्हटलं त्याच्यावर मी बोलायची काय गरज नाही, कारण सोशल मीडियावर शोलेच्या चाहत्यांनी, गब्बरच्या चाहत्यांनी, अरे इथं का सचिनजींच्या चाहत्यांनी सुद्धा जे काही भाष्य केलेलं आहे मला वाईट वाटलं. ट्रोलिंग केलं गेलं. आणि जर तू शोलेची टायटल बघशील, रमेश सिप्पींच्या सहाय्यक दिग्दर्शकांच्या नावामध्ये सचिन पिळगावकर हे नावच नाही आहे. 7 दिग्दर्शक होते पण हे नाव नाही आहे. हे अधोरेखित करायला पाहिजे. आणि रमेश सिप्पी एक असे दिग्दर्शक होते की ते अशा प्रकारचा हस्तक्षेप करतील असं मला वाटत नाही. कारण तुला एक किस्सा सांगतो, सागर सिनेमा त्यानंतर बरोबर 10 वर्षांनी आला शोलेनंतर, रमेश सिप्पींचा सिनेमा. आणि मळला अक्सा बीचवर आहे ना कोळी वस्तीचा सेट लावलेला. आणि जर तू गाणं आताही काढून बघशील, चेहरा है या चांद खिला, ऋषी कपूर जे डिम्पलला, त्याच्यामध्ये ना ते शूटिंग रोज 11 ते 3 ह्या वेळेतच हवं, यासाठी रमेश सिप्पी जागरूक होतं. शूटिंग ते 10-12 दिवस चाललं. का तेवढं? कारण सिनेमामध्ये ते गाणं त्याच वेळेला, म्हणजे असं नको व्हायला की शॅडो बदलत गेली आहे. सिनेमात 3.5 मिनिटाचं गाणं आहे ना, ते 3.5 मिनिटं ते एका वेळेलाच तो सादर करतोय असं पडद्यावर यावं. हा किस्सा खूप गाजला. रमेश सिप्पींच्या
दिग्दर्शनीय बारकाव्यांबद्दल बोलायलाच नको. खरं तर नव्या पिढीच्या दिग्दर्शकांनी रमेश सिप्पीसारख्यांचे चित्रपट बघून शिकावं, त्या सलीम जावेदच्या पटकथा पाहून शिकावं की काय असतो सिनेमा, काय सिनेमा माध्यम आणि व्यवसाय. तर मला असं वाटत नाही की आता सचिनजींनी हे का केलं म्हटलं आणि आणखीन काही का बरंच म्हटलं याचं मला थोडंसं आश्चर्य वाटतं. खरं तर सचिनजींचा माझा परिचय पण 40 वर्षाचा आहे मीडियामध्ये मी आल्यापासूनचा. पण आता हे जे काही झालं आहे किंवा चाललं आहे याचं माझ्याकडे तरी उत्तर नाही आहे. रमेश सिप्पी सरांचं नाव निघालं. शोलेच्या नंतर रमेश सिप्पी सर त्यांचं काय पुढे झालं? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. बस शोलेच्या अगोदर काय होतं रमेश सिप्पी? अंदाज सिनेमा, पाठोपाठ सितार गीता सिनेमा. आता सितार गीता सिनेमा काय होतं तर रामोर श्यामची नायिका प्रधान आवृत्ती. रामोर श्याम दिलीप कुमारचा डबल रोल आणि सलीम जावेदनी तो नायिका प्रदान केला सितार गीता. सलीम जावेद यांना जुन्या सिनेमाच्या गोष्टींना मॉडर्नायझेशन करण्यामध्ये एक्सपर्ट होते. म्हणजे मदर इंडियातली आई घे, गंगा जमनातले भाऊ घे आणि त्याच्यावरनं दिवारली, चायनाटाऊनवरनं डॉनली. सलीम जावेदनी एक्सपर्ट होते. पण सलीम जावेदने ओरिजिनल सिनेमा लिहिला इमान धरम डिझास्टर, आखरी डाव डिझास्टर, सौदा डिझास्टर, जमाना डिझास्टर. सलीम जावेदच्या ओरिजिनल गोष्टींना कधीच रिस्पॉन्स मिळाला नाही. पण जेव्हा त्यांनी जुन्या सिनेमाची चांगल्या पद्धतीने, म्हणजे शुद्धलेखन नुसतं चांगलं नाही, समजा जुनी कॉपी नव्याने देताना ती कशी रंगून लिहायची, तो प्लॉट कसा खुलवायचा, तो जम कसा खुलवायचा, भाषाशैली कशी टाकायची, हे सलीम जावेदांकडे वैशिष्ट्य होतं. पण कसं असतं माहिती आहे ना, जेव्हा एखादं यश आहे ना, उत्तुंग यश मिळतं ना, तर ते पुन्हा गाठता येणं शक्य नसतं. कुठल्याच क्षेत्रामध्ये असो, कोणी असो, की ते ब्रायन लारांनी 400 स्कोअर केला कसोटी क्रिकेटमध्ये, ते तो 400च राहिला ना, असं आहे ते. आणि मला वाटतं रिमेक किंवा सिक्वेलचा त्यावेळेस फार तो ट्रेंड नव्हता, पण तरीसुद्धा त्या काळामध्ये राम गोपाल वर्मा सरांनी आग सिनेमा काढला. राम गोपाल वर्मा की आग. आणि शोलेवरती तो म्हणजे बऱ्यापैकी प्रभाव होता त्या नाही, सिनेमाचा. प्रभाव का उघडपणे प्रभाव होता. ॲक्च्युली शोलेवरनं तू बघितलंस, आता आंधी तुफान नावाचा पण एक सिनेमा आलेला बी सुभाषचा, ते शोलेचीच कॉपी होती एक प्रकारे, फक्त थोडंसं इकडे तिकडे गेलं. मग ते जरा मॉडर्नायझेट केलं वगैरे. तू मेला सिनेमा बघशील आमिर खानचा, तर मेला सिनेमा म्हणजे आमिर खान आपण इंटेलेक्च्युअल अभिनेता म्हणतो, पण तू मेला सिनेमा बघशील ना तर अर्धा कारवा आहे त्याच्या काकांचा, नासिर हुसेनचा, आणि अर्धा शोले आहे. 2 हिट पिक्चर करून की 1 हिट सिनेमा होत नाही आहे. त्यामुळे काय झालं, मेला सिनेमा आहे ना धर्मेंद्र दर्शन, अरे धड ना कारवा, धड ना शोले, धड ना मेला. आमिर खान सारख्याकडनं आपली अपेक्षा नाही की त्यांनी शोलेच्या रिमेक करायला, म्हणजे त्याला मोह पडला असं म्हणता येईल. इतर काही चित्रपट आहे, पण राम गोपाल वर्मा ज्यांनी 90च्या दशकामध्ये कमालीची व्हरायटी दिली, रंगीला असेल, सत्या असेल, कंपनी असेल, मग ना किती प्रकारचे पिक्चर आहेत, दौड असेल वेगळ्या प्रकारचा सिनेमा त्याने, मग ना भूतसारखा सिनेमा त्याने दिला, कौनसारखा सिनेमा त्याने दिला. जे राम गोपाल वर्माला सिनेमा म्हणजे राम गोपाल वर्माचे ना प्रचंड चाहते, म्हणजे 90च्या दशकातला सिनेमा ज्यांनी प्राण म्हणजे त्यांनी आवडीने बघितला किंवा ज्याला दिग्दर्शकाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, ते राम गोपाल वर्माचं ना आवर्जून घेतात की आम्हाला राम गोपाल वर्माने सिनेमा कसा पाहायचा हे शिकवलं, असं म्हणणारा एक वर्ग आहे. जो 90च्या दशकातला युवक आहे ना, तो जास्त प्रभावित झाला राम गोपाल वर्मामुळे, रामूमुळे. त्याला आम्ही सगळे रामू, पण त्यांनी शोलेवरनं प्रभावित होणं ठीक आहे, पण त्यांनी शोले बनवायचा प्रयत्न करा. आणि सुरुवातीला सिनेमात शोलेच होतं, त्याच्यानं कॉन्ट्रोवर्सी झाली. मग रमेश सिप्पीने त्याला सिप्पी फिल्मनेच आक्षेप घेतला की आमचं नाव घ्यायचं नाही. मग त्यांनी राम गोपाल वर्मा की आग असं केलं. अरे मला आठवते, आम्ही प्रेस शो बघितला आणि ती आग नव्हती, ती शेकोटी होती. आमच्या राम गोपाल वर्माची जी घसरण सुरू झाली ती ह्या सिनेमापासून सुरू झाली. त्यांनी शोलेची रिमेक करण्याचा प्रयत्न करायला नाही होत्या. त्याहीपेक्षा अमिताभ बच्चन ते गब्बर सिंग, म्हणजे ते जे आता गब्बर सिंगचं मूळ सिनेमातलं कॅरेक्टर आहे ते तिथे यांनी विलनचं कॅरेक्टर केलं. पण सिनेमा पूर्णपणे ना लेखनाच्या पातळीवर जसा फसला ना, एकदा लेखनाच्या पातळीवर सिनेमा फसला ना की तो पुढे 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 फसतच जातो. मग तुम्ही त्याला किती ठिगळं लावा, ते आयटेम सॉन्ग टाका, पब्लिसिटीवर भर द्या, नाहीच होत. कारण राम गोपाल वर्मा की हा विसरून जावा असा सिनेमा आहे.
आजच्या काळामध्ये जर का आत्ताच्या ह्या काळात जर का शोले बनवायचा झाला तर तुम्हाला काय वाटतं कोणते बॉलिवूडचे कलाकार त्या त्या रोलमध्ये फिट बसतील किंवा तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? आजच्याच्या काळामध्ये शोले बनणार नाही नंबर एक. ते प्रत्येक काळाची काही वैशिष्ट्य असतात, त्याला शोले बनला. पण आज जर बनला तर मला असं वाटतं बसंतीच्या रोलमध्ये मला असं वाटतं मी आलिया भटचा विचार करीन बग 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 करण्याच्या बाबतीत. गब्बर सिंगसाठी मी रणबीर सिंगचा विचार करीन. रणबीर कपूरला मी जय देईन. पण विरू कोड कदाचित बॉबी देओल. आणि ठाकूर खूप महत्त्वाचं आहे. ठाकूर तुला सांगू, मी नाव घेतलं तर आश्चर्यच वाटेल, माझ्या मते नसरुद्दीन शाह. पण नसरुद्दीन शाह हा रोल करणार नाही. नसरुद्दीन शहाने सुद्धा शोलेविषयी भाष्य केलेलं आहे. मला विचारायचंच होतं पण तुम्हाला. मला नसरुद्दीन शाह काय माहिती आहे का, नसरुद्दीन शहाचं जे टॅलेंट आहे, वर्सॅलिटी आहे, ती कधीतरी अशा प्रकारच्या व्यावसायिक सिनेमात दिसू दे ना. ठीक आहे, आम्ही हमपाचमध्ये पण बघितला त्याला, त्रिदेवमध्ये बघितला, मोहरामध्ये बघितला, नाचताना बघितला, ओये ओये नाचताना बघितला. पण कधीतरी एखादा ठाकूर करू दे ना, बलदेव सिंग सारखा रोल त्याने. त्याच्यात क्षमता आहे तशी. सिनेमाला नाव ठेवणं ठीक आहे, तिथं त्याची जी व्यक्तिगत वैचारिक भूमिका झाली. पण गब्बर सिंग आपला ठाकूर बलदेव सिंग आजच्या काळामध्ये नसरुद्दीन शाह करू शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. का मला दुसरं असं नाव डोळ्यासमोर येत नाही की तो करेल किंवा करावं असं. आणि कालिया नाही, ही छोटी छोटी कॅरेक्टर शोलेची आहेत ना, ती सगळी कॅरेक्टर चालली त्यावेळेला. आणि कालियाचं तर अजून जास्त चाललं त्यावेळेस. सांबा चालला, कालिया चालला, सगळे चालले. अगदी कॅरेक्टर छोटी होती. पण तेच तर रमेश सिप्पीच्या दिग्दर्शनाचं वैशिष्ट्य आहे ना. तुम्हाला 2 सीन आहेत सिनेमात, पण त्या 2 सीनमध्ये सुद्धा जर तुम्ही अख्खा 50 वर्ष लोकांमध्ये आठवणीत राहता. म्हणून मी नेहमी म्हणतो की भूमिकेची लांबी किती महत्त्वाची नाही, त्याची डेप्थ किती आहे, त्याची ताकद किती आहे ते महत्त्वाचं आहे. ती ताकद त्या सांबा असेल, हे काय छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत, मावशी असेल किंवा टाकी असेल, त्याच्यात आहे. पण आज शोले बनणार नाही. शोले आज बनवायची गरज नाही, कारण आता आपण टेक्नॉसॉवी युगामध्ये आहोत. शोलेच्या काळामध्ये आपण वेगळ्या युगामध्ये होतो. आज आपल्या अवतीभोवतीचं पण जग बदलले ना. तेव्हा कसं तेव्हा आपलं मुंबई शहर आहे ना, जास्तीत जास्त ना अंधेरीपर्यंत व्यवस्थित, मग अंधेरीनंतर आहे ना स्मूथ होत जायचं 75 साली. आज जी आपण मुंबई वाढलेली बघतोय, शहरीकरण वाढले, तालुक्याच्या ठिकाणी निमशहरीकरण झाले आहेत, आपण सिंगल स्क्रीन थिएटरकडनं मल्टिप्लेक्सपर्यंत आलो आहे. आजूबाजूचं जग बदलले, विषय बदललेत. आणि कोरोनाच्या काळामध्ये आपल्यासमोर जगभरचा कंटेंट आल्यामुळे, येत असल्यामुळे अन्य भाषेतील सुद्धा आपण गोष्टी बघतोय, सिनेमे बघतोय, वेब सिरीज बघतोय. त्यामुळे ना आजच्या काळामधला तो शोले सूट नाही होणार, नाहीच होणार सूट. आज आता डाकूच्या आयुष्यावरचा सिनेमा काढायचा म्हणजे काय करायचं, हा इथून सुरुवात होणार प्रश्न. शोलेसारखेच अनेक वेगवेगळे सिनेमे येऊन गेले, पण शोलेसारखा कोणी होऊ नाही शकला, शोलेसारखा बनू नाही शकला. त्याने सामाजिक वातावरण बदलून ढवळून काढलं. तुम्हाला काय वाटतं म्हणजे शोलेचा सिने इंडस्ट्रीवरती कसा परिणाम झाला, काय इम्पॅक्ट पाडला शोलेने आणि काय काय बदलल्या गोष्टी शोलेनंतर? सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय घडलं माहिती ना, एकाच सिनेमात 2 विलन, 3 विलन, 4 विलन असं सुरू झालं. त्यानंतर मल्टीस्टार चित्रपट सुरू झाले. एका सिनेमात 3 हिरो, 4 हिरो, 5 हिरो असं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू व्हायला लागलं. अर्थात अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये एक खांबी तंबू होताच, त्याचे पण सोलो हिरो चालायचे. पण मल्टीस्टार चित्रपटाचा युग आहे ना शोलेनंतर, आणि ॲक्शन सिनेमा असं बदललं गेलं. पण एक असा चित्रपट चाहता आहे, त्या मताशी जुन्या पिढीचे प्रेक्षक सहमत होतील की शोले पॅनचा सिनेमा आणि शोलेनंतरचा सिनेमा असा भारतीय सिनेमाचा ना किंवा हिंदी सिनेमाचा ना विश्लेषण केलं जातं किंवा अभ्यास केला जातो किंवा फोकस टाकला जातो की शोले पॅन हा सिनेमा होता, शोलेनंतर हा सिनेमा सुरू झाला. शोले पॅन आपण अगदी स्मूथ वाटचाल होती सिनेमाची सगळ्याच बाबतीत. मग त्याचा विषय असेल, गोष्ट असेल, आशय असेल, जर्म असेल, गीत असेल, संगीत असेल, नृत्य असेल, हे शोले पॅनचं वाटचालनं वेगळी आहे, त्याला गती नाही आहे, व्यवस्थित आहे. पण शोलेनंतरचा सिनेमा ना वेगळा आहेच तो, त्याचा खूप परिणाम झाला. नंतर मग 82ला मी म्हणालो त्याचा व्हिडिओ आला, मग त्याचे परिणाम झाले, मग चॅनल्स आली त्याचे परिणाम झाले, मग नवीन पिढी आली, मग ते येत राहतं. पण शोले अगोदर आणि शोलेनंतर भारतीय सिनेमा हा एक वेगळा असा विषय आहे आणि आहेच तो. कसं माहिती, हे ठरून घडलेलं नाही आहे,
हे घडलं. म्हणून मी नेहमी म्हणतो, जोपर्यंत सिनेमा फ्रायडे फर्स्ट शो थिएटरचा शो संपत नाही, तोपर्यंत त्या सिनेमाचं व्यावसायिक मूल्य किंवा लोकप्रियताना अधोरेखित होत नाही. तुम्ही अगोदर किती बोला. तुला एक सहज किस्सा सांगतो. सनी देओलनी दिल्लगी नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं. सनी देओल, बॉबी देओल आणि उर्मिला मातोंडकर. आणि त्याची फिल्म सिटीच्या मिनी थिएटरमध्ये ट्रायल होती. पत्रकारांना पण काही बोलवलं आणि दिलीप कुमार त्या ट्रायलला हजर होते. दिलीप कुमारनी सिनेमा बघितला आणि काही वेळाने ना ते काय दिलीप कुमारांचं वैशिष्ट्य होते, असे आपल्यासारखे भडाभडा बोलायचे नाहीत कधी. खूप वेळ घ्यायची, पॉज. आणि नंतर त्यांनी इतकं कौतुक केलं ना सनी देओलचं, आम्हाला पण वाटलं. आणि तो सिनेमा पहिल्या दिवशी डिझास्टर झाला मेट्रोला. सनी देओलनी त्यानंतरच्या अनेक मुलाखतींमध्ये हा आपला अनुभव सांगितलेला आहे की असं कसं झालं. सांगायचा मुद्दा असा आहे, जोपर्यंत तुमचा सिनेमा पहिल्या दिवशीचा प्रेक्षक पाहत नाही तोपर्यंत तुम्ही, आता ते आकडे येतात, एवढे कमवले तेवढे कमवले, ह्याच्यात तो वेगळा विषय आहे. जो सिनेमा जनसामान्य प्रेक्षकांना समजतो तोच त्यांना आवडतो आणि त्यांनाच आवडलेला सिनेमा यशस्वी होतो. हे साधं सोपं सुटसुटीत सूत्र आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि शोले हा लोकांना समजलेला सिनेमा आहे, तो इंटलेक्च्युअल सिनेमा नाहीच आहे. आता तो फुटपट्टी लावायला गेली तर त्याच्यामध्ये अनेक चुका निघतील की त्या गावामध्ये लाईट नाही, मग ते जया बच्चनजी तो दिवा कसा लावतात आणि काय कसं, किंवा ते टाकीवरचा सीन कसा, काय अमुक कसं तमुक कसं, असे खूप प्रश्न निघतील. किंवा असंही निघेल की अरे किती छोटंसं गाव आहे ते, त्यांच्यामध्ये काय असं गब्बरनी दहशत निर्माण केली. क्या बात आहे सर. खरं तर तुम्ही इतके किस्से सांगता ना की असं खरंच म्हणायचं वाटतंय की और किस्से हमें भी सुनाइए ठाकूरजी, असं वाटतं ऐकताना. ठाकूर हमें भी किस्से सुनाइए. पण एक जाता जाता मला आवडेल विचारायला की प्रत्येकाला उत्सुकता असते, म्हणजे लाईक आत्ताचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना खरं तर जुन्या काळी जे जे चित्रपट झाले त्याच्या आठवणी, किस्से, हे सगळं ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. हो, असतो. तर तुमच्याकडे अशी काही एखादी खास आठवण आहे का की जी शूटिंग दरम्यान झालेली आणि एक पत्रकार म्हणून ते तुमच्या कानावर आलेलं किंवा तुम्हाला कळलं होतं किंवा तुमची भेट झाली तेव्हा तुम्हाला कळलं, जे अजून फारसं लोकांसमोर आलेलं नाही आहे? नाही, मला वाटतं ना शोलेबद्दल एवढं लोकांसमोर आले ना की आता काय राहिलंय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय माहिती आहे ना, एवढं सातत वारंवार येऊन सुद्धा लोकांचं कुतूहल कायम आहे. महत्त्वाचं काय माहिती आहे ना, ते शोलेबद्दलचं कुतूहल संपू शकलं नाही. ही त्याची ताकद आहे, ही त्याची ताकद आहे, वैशिष्ट्य आहे आणि ओळख आहे. हे सांगायला पाहिजे. आणि मी विजू खोटेचं पण मुलाखत केली. तर विजू खोटे आमच्याकडे गावदेवीलाच राहिला होता. तर विजू खोटेचं पण तेच म्हणणं होतं की हा सिनेमा असं काही करेल. हां, एक आठवण आहे, विजू खोटेंनी स्वतः मिनोरामध्ये जाऊन शोले पाहिलेला. कारण त्याला मिनी थिएटरला, अशाच इतर कलाकारांना मिनी थिएटरमध्ये बोलवलं जात नसे. त्यांना आपला सिनेमा आपणच तिकीट काढून बघावं लागे. तेव्हा विजू खोटेला सुद्धा म्हणजे प्रेक्षकांनी ओळखलं आणि तो सुद्धा हे झाला की अरे लोक अशा पद्धतीचा रिस्पॉन्स देतात. आणि वेगळी आठवण, जसं तू विचारलं, गेल्या वर्षी जेव्हा रिगलला सिनेमा होता तर तेच पूर्वीसारखं डायलॉगला टाळ्या, जे त्यावेळेला मिनोरामध्ये टाळ्या शिट्या आणि लोक अगोदर ऑडियन्स बोलायचं ते. आणि ना अजून एक तुला सांगतो की सिनेमा नावाचा एक सिनेमा आलेला, साधारण काहीतरी 80 साली वगैरे आला असेल. त्याच्यामध्ये ना हिंदी सिनेमाच्या प्रवासाची गोष्ट होती, की एकूणच सिनेमाच्या प्रवासाची गोष्ट, की काय घडलं, ब्लॅक अँड व्हाईट काळाचा सिनेमा वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आज शोलेचा संदर्भ आला तर त्यांनी काय दाखवलं तर त्या सिनेमामध्ये, तर हेच दाखवलं की पडद्यावर शोले सुरू झाल्यानंतर ऑडियन्समधला पब्लिक त्या डायलॉगबरोबर डायलॉग बोलतं. ही एक वेगळी आठवण सांगता येईल. क्या बात आहे सर. फार छान वाटलं गप्पा मारून तुमच्याशी. खूप किस्से, खूप आठवणी ऐकायला मिळाल्या. आणि मला वाटतं आत्ताच्या काळामधल्या प्रेक्षकांना किंवा आमच्या वयोगटामधले जी मुलं आहेत त्यांना हे ऐकायला खूप जास्त आवडेल. कारण का सिनेमा सगळेच जण आत्ताही पाहत आहेत, पण त्यावेळेस तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते ऐकताना फार मजा आली. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याच्यासाठी खूप थँक्यू. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. या गप्पा आणि हे किस्से तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शोलेचा तुमचा अनुभव काय आहे किंवा तुमचा आवडता डायलॉग, तुमचा आवडता पार्ट कोणता आहे त्या सिनेमामधला, हेही आम्हाला कळवायला विसरू नका. आणि या सगळ्यानंतर कलाकृती मीडिया जर तुम्हाला आवडलं तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.